नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंदरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका तयाची निनामी चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रम् खलानीशवादा पनोदार्हदक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्योश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् श्री गुरुध्यान श्री गुरुअर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावी वंदा दाखविती निज परमानंदा पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आदिशक्ती मुक्ताबाई की जय सद्गुरु जोग महाराज की जय संत सावता महाराज की जय दत्तात्रेय भगवान की जय जय। भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने भगवान दत्तात्रयांच्या या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सोहळ्यामध्ये आज आपण तिसऱ्या दिवसाला कथा प्रारंभ करत आहोत। आपण सगळ्यांनी मला दिलेला विषय संत चरित्र कथा। आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे संत अवताराला आली या संतांपैकी जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगामध्ये जेवढे संत जेवढे भक्त जेवढे महात्मे सांगितले त्या सगळ्या संतांचं चरित्र आपण क्रमबद्ध सांगतोय। अगदी पहिल्यापासून आपण विदुर काकांपासून चरित्राला सुरुवात केलेली होती।
एक एक भक्त, एक एक संत क्रमबद्ध जसे तुकोबारायांनी सांगितले त्याच पद्धतीने आपण भक्तांचा क्रम ठेवला आणि त्याच पद्धतीने नवीन नवीन त्या ठिकाणी भक्तचरित्र आपण या ठिकाणी सांगत आहोत. बोलता बोलता आपले किती भक्त झाले तर या 2 वर्षांमध्ये आपले 10 भक्त झाले आणि आपण 3ऱ्या वर्षाला ही संत चरित्र कथा श्रवण करत असताना, आज 3ऱ्या दिवसाला कथा प्रारंभ करत असताना आपलं आता भक्त शिरोमणी नामदेव महाराज, नामदेवरायांचं चरित्र आपलं प्रारंभ झालेलं आहे. कोण नामदेव महाराज, कोणतं गाव यांचं, यांचे मूळ पुरुष कोणते, कोणत्या गावची त्या ठिकाणी राहणारे होते, तर आपण नामदेवरायांची वंशावळी पाहिली काल. अगदी यदू महाराजांपासून त्या ठिकाणी त्यांची वंशावळी पाहिली तर दामा शेट्टींपर्यंत, म्हणजे नामदेव महाराजांचे वडील दामू शेट्टी यांच्यापर्यंत त्या ठिकाणी आपण वंशावळी पाहत एक एक त्यांचे कसे वंशज होऊन गेले या सगळ्यांचं विस्ताराने चरित्र आपण काल बघून आलो. नंतर त्या ठिकाणी दामा शेट्टी हे नामदेव महाराजांचे वडील पंढरपूरला राहण्याकरता आले होते, कारण हिंगोली जिल्ह्यामध्ये नरसी नावाचं गाव तर पंढरपूर, त्यांना वारी करण्याकरता ते अंतर खूप होत होतं. मग त्यांना असं वाटलं एवढ्या लांबून पंढरपूरला जावं लागतं, आपण एक काम करू, पंढरपूरलाच राहण्याकरता येऊ. म्हणून ते पंढरपुरामध्येच त्या ठिकाणी राहण्याकरता तिथंच त्या ठिकाणी स्थानापन्न झाले. आणि मग तदनंतर त्या ठिकाणी नामदेव महाराज, आणि मग नामदेव महाराज त्या ठिकाणी त्यांचा भक्तीचा प्रचार प्रसार, देवाबरोबर त्यांनी नातं जोडलं भक्तीचं. एवढी भक्ती नामदेव महाराजांची. देवानं सुद्धा नामदेवरायांवर खूपच प्रेम केलं. नामदेवरायांना देवा वाचून करमत नव्हतं यात नवल नाही, जगाच्या मालकाला सुद्धा नामदेवरायन वाचून करमत नव्हतं. खरं तर या नामदेवरायांची भक्ती एका युगातली नाही, हे जे कीर्तनात उभे राहायचे का नाही, संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. संयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, भक्त उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. नामदेव महाराज एका युगातली भक्ती करत नाही, चौयुगाचा भक्त नामा. हा भक्त नामा किती युगाचा, तर चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. 4 युगाचे भक्त नामदेव महाराज भगवंताच्या कीर्तनामध्ये तल्लीन झालेले होते. एकही 1-2 दिवसाची भक्ती नव्हती नामदेव महाराजांची. प्रमाण कसं आहे, चौयुगाचा, 4 युगांपासून त्या ठिकाणी. मग का हो महाराज 4 युग आणि 4 युगात भक्ती केली, आम्हाला त्यांचा मागचा अवतार तरी सांगा मग 4 युगापासून आता. आणि मग आता पुन्हा 4 युगापासून नामदेव महाराजांनी कशी कशी भक्ती केली, पुन्हा त्या ठिकाणी त्यांचं चरित्र प्रारंभ होतंय. खरं तर ज्या युगामध्ये नामदेवरायांनी देवाची भक्ती केली ते काही साधारण नव्हती. आपण जर 4 युगाचं पाहिलं नामदेवरायांचं तर पुन्हा 7-8 सप्ते लागतील आपल्याला. त्यामुळं मागचं काही आपण एवढं पाहत बसू नये, कारण आता किती बोलता बोलता वर्ष आपले 5 वर्ष झालेले बंडू महाराज. मग हे 5वं वर्ष आहे आपलं इथं. काटाळत आल तुम्ही लय चिबडल्यावर मग मला येत नाही. अशा पद्धतीने नामदेव महाराज हे 4 युगाचे, एका युगाचे नामदेव महाराज नाहीये. मग सत्ययुगामध्ये नामदेव महाराजांनी कशी भक्ती केली, कोण होते, तर नामदेव महाराज त्या ठिकाणी सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हादाचा अवतार. तदनंतर त्या ठिकाणी तेच नामदेव महाराज त्रेतायुगामध्ये आपले हे त्रेतायुगामध्ये अंगदाचा अवतार नामदेव महाराज. बघा बरं, सत्ययुगात प्रल्हाद, त्रेतायुगात अंगद आणि द्वापार युगात उद्धव. हे नामदेव महाराजच ही मागच्या जन्मातली. आणि मग त्याच्यानंतर त्या ठिकाणी कलियुगामध्ये नामदेव महाराजांचा अवतार. आणि जगद्गुरु तुका अवतार नाम याचा.
असं त्या ठिकाणी या नामदेवरायांची परंपरा आहे. 4 युगाचे नामदेव महाराज भक्ती करताय. 1-2 दिवसाची भक्ती नव्हती नामदेवरायांची. भक्ती करत 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 देवाबरोबर ते नातं जोडलेलं, देवाला त्या ठिकाणी आपलंसं केलेलं नामदेवरायांनी. असे दिवसेंदिवस चालले. आता नामदेव महाराज मोठे झाले. मोठे झाल्यानंतर नामदेवरायांचं काल लग्न झालं. कोणाबरोबर? राजाई, नामदेवरायांची पत्नी राजाई. नामदेवरायांच्या आईचं नाव गोनाई. बरं का पोरांनो, लक्षात ठेवा. आईचं नाव काय? गोनाई. पत्नीचं नाव राजाई. आता हे उद्या पुन्हा लक्षात ठेवून या. असं नामदेव महाराजांचा त्या ठिकाणी परिवार होता. लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मोठ्या आनंदाने थाटामाटाने भगवान परमात्मा देव लग्नाला होती नामदेवरायांच्या. तिथं काय विचारता, थाटामाटात त्या ठिकाणी ते लग्न मोठ्या आनंदात पार पडलेलं होतं. तदनंतर नामदेवरायांना त्या ठिकाणी एक मुलगी झाली. तिचं नाव लिंबाई तिलेक. नामदेवरायांची लेक कोणती? लिंबाई तिलेक आणि आऊबाई बहीण. लिंबाई तिलेक आणि आऊबाई बहीण अशी ते घराण्यातली नाव होती. पळशीत आहे काय एखादी आऊबाई? हे जुने नाव आहे नामदेवरायांच्या घरचे. लिंबाई तिलेक ही लिंबाई ती नावाची एक लेक नामदेवरायांची त्या ठिकाणी होती. बरं का शास्त्री? काय काय लेक? लिंबाई तिलेक, आऊबाई बहीण. असं त्या ठिकाणी नामदेव महाराजांना एक कन्या झाली. आणि तदनंतर नामदेव महाराजांना पुन्हा कालांतरानं 4 मुलं झाली. एक मुलगी झाली आणि नामदेवरायांना त्या ठिकाणी 4 मुलं झाली. नारा विठा गोंदा महदा 4 पुत्र, जन्मले पवित्र त्याचे वंशी. राग बिंपलास. नामदेव महाराजांना 4 मुलं झाली. नारा, विठा, गोंदा, महदा 4 पुत्र. 4 मुलं त्या ठिकाणी नामदेवरायांना झाली. एक कन्या. आणि असा आता नामदेव महाराजांचा परिवार विस्तारानं त्या ठिकाणी वाढू लागलेला आहे. पाहता 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 कालांतरानं नामदेव महाराजांचा नियम होता, रोज आंघोळ झाली, रोज त्या ठिकाणी जाऊन या राऊळात, तेथे सावकाश बैसत. राऊळात देवाच्या दर्शनाला जायचे आणि तिथं त्या ठिकाणी देवाच्या मूर्तीसमोर बसायचे. देवाबरोबर बोलणं ते सगळं त्या ठिकाणी चालत असत. एक दिवस आई वडील म्हणजे गोनाई आणि दामाशेटी हे कसे म्हणत नामदेवरायांना, नामदेवा अरे जर आमच्याकडेही पहा, उठलं की निघाला, उठलं की निघाला त्या देवाकडे. काय देव देव, अरे जाऊ माणसानं मंदिरात, पण सकाळ संध्याकाळ खूप झालं. उठला न सुटला, उठला न सुटला. अरे बाबा कुठयाच कुठपर्यंत धरायचे आपण, आपले हे मंदिरात कुठपर्यंत जायचं. उठला न सुटला, काहीतरी उद्योग तर पाहावं लागल, अरे काहीतरी करावं तर लागल. काय नामदेवा, अरे आता एक काम कर. काय करायचं, जर आमच्याकडे पहा रे. वडील सांगत होती, वडिलांचे शब्द आहे, आमा आले वृद्धपण, आम्हा आली वृद्धपण. वडील काय म्हणा, आम्हा आले वृद्धपण, अरे आम्ही म्हातारे झालो रे आता. कोण चाल विदुकान, कोण चालवी दुकान, आम्हा आले वृद्धपण. नामदेवा आम्हाला वृद्धपण आलं रे आता, आम्ही म्हातारे झालो रे नामदेवा. आता आमच्याकडनं हे बाजार करणं होत नाही. आणि कोण चालवी दुकानं, आता हे शिंपी होते, कापड विकण्याचं त्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय होता. शिंपीचा असल्यामुळं आता आई वडिलांनी सांगितलं, कोण चालवी दुकानं. आपलं ही दुकान कोण चालवल नामदेवा. नामदेवा आता तू अधून मधून बाजार करत जाणार रे, जेणेकरून आपलं घरदार चालल, जेणेकरून 2 पैसे माग राहतील. नामदेवा तू आता बाजार करत जा. नामदेव महाराजांनी ते ऐकून घेतलं. आणि एक दिवस तर वडिलांनी हातच धरला, नामदेवा अरे आता आम्ही म्हातारे झालो रे, अरे आता परिस्थिती आमची बाजार करण्याची नाहीये, तूच आता बाजाराला जात जा.
जास्त आग्रह धरला तर नामदेव महाराज देवाकडे गेले. कसं करावं देवा? घरी गेल्यानंतर ती कटकटच वाटते म्हणे मला. घरी गेल्यानंतर आईवडील म्हणतात बाजार कर बाजार कर. त्यांचं म्हणणं आहे बाजार कर. काय करू? देव बोलले नामदेवा त्यांचं म्हणणंच येतं, ये ना बाजाराला जाऊन एकदा तू. बरं बरं देवा, तुझंही म्हणणं आहे आणि त्यांचंही म्हणणं आहे. आले पुन्हा घरी. घरी आले तर तेच टुमणं आई वडिलांचं. अरे बाजार करत जा नामदेवा, बाजार करत जा, आमचं वय झालं, आम्हाला वृद्ध पण आलेलं आहे. शेवट दामा शेट्टीने सांगितलं, अरे नाही शनिवारचा तर शुक्रवारचा तर कर. एक तर बाजार. आज कोणवार आहे? पहा कसा योग येतो आपला कधी येतो. आणि आपल्या गावातला बाजार कधी असतो? शुक्रवारी. कसा योग आयोग आहे पहा. आपल्याला भांडवल बाहेरून जमाच आणाच काम नाही, इथल्या इथं तयार होऊन जातं आपलं. अरे एक बाजार कर, फक्त शुक्रवार करतो. अरे नाही शनिवारचा, नाही रविवारचा सिल्लोडचा, तर कमीत कमी एक बाजार शुक्रवारचा त्या ठिकाणी तू करत जा. बरं बरं बाबा, तुमचं म्हणणंच आहे ना बाजाराला जा. आता झाला असं, ते नवे कपडे जे आई वडिलांनी आणून ठेवलेले वडिलांच्या हाताचे, ते सगळे नवे कपडे. आता जुन्या काळामध्ये काही सुविधा नव्हती. हे 4 चाकी गाडी, 2 मोटरसायकलीवर जायचं आणि त्या ठिकाणी बाजार करायचा, असली सुविधा नव्हती. जास्तीत जास्त जुन्या काळामध्ये लोकांकडे ते घोड्यावर जात होते बाजार करायला. मी पाहिलेले आमच्या गावामध्ये एका कासाराकडे बाबाकडे एक घोडं होतं आणि त्या घोड्यावर बसून ते बाजार करायची. ते बांगड्या बिंगड्या विकायला जायचे तर घोड्यावर बसून त्या ठिकाणी ते जात होते. असं त्या ठिकाणी होतं. हे शेजारी हलवा थोडंसं झोपरल ती. हां, मग नंतर त्या ठिकाणी पुढं बसणाऱ्यांना पुढं पाव लागतं, ऐका. आणि मग नंतर त्या ठिकाणी घोड्यावर बसून त्यांनी बाजार करावा, असं असायचं जुन्या काळामध्ये. आणि मग नंतर त्या ठिकाणी नामदेव महाराजांना आग्रह धरला, बाजाराला जात जा, हप्त्यातून एक तरी बाजार कर. नामदेव महाराजांनी ते गाठोडं बांधून घेतलं. देवाला भेटून आलेच होते. देवाचंही म्हणणंच होतं जा बाजाराला, आई वडिलाचंही म्हणणं होतं जा बाजाराला. म्हणून ते गाठोडं त्या ठिकाणी बांधलं आणि निघाले रस्त्यानं. चालता 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 गावाच्या बऱ्याच लांबवर गेले तर एका ठिकाणी असं ओसाड जमीन पडलेली होती. तिथं काही दगड बिगडं असे मोठमोठालेच पडलेले होते. नामदेव महाराजांनी ते दगड पाहिले, बरेचसे पडलेले, बरेच दगड पडलेले पाहिजे. नामदेव महाराजांना असं वाटलं हाच बाजार आहे कोण, हे लोकच बसलेले, कारण कधी त्यांनी बाजार केलेला नव्हता. त्यांनी त्या ठिकाणी ते दगड पाहिले आणि ते उन्हात होते, पुन्हा उघडेच दगड पाहिले नामदेव महाराजांनी. नामदेव महाराजांनी ते गाठोडं खाली ठेवलं आणि त्या दगडांबरोबर बोलायला सुरुवात केली. ओ दोंडोबा, दगडाचं नाव चरित्रात आलं बरं. दोंडोबा घेता का 2-3 मीटर कापड? ते दोंडोबा काही बोलत नव्हते, एकदम मौन. आता दगड काय बोलणार आहे? ते बोलत नाही म्हणून दुसरा उभा होता तिथे एक बसलेला, त्याचं नाव होतं गणोबा. एकाचं नाव दोंडोबा आणि एकाचं नाव गणोबा, असे नाव आलेले चरित्रामध्ये. गणोबा घेता का 2-3 मीटर कापड? आमच्या आई वडिलांचं म्हणणं होतं बाजार कर बाजार कर, तर मी बाजाराला आलेलो आहे. गणोबा घेता का कापड? ती एक नाही दोन नाही. नामदेव महाराजांना असं वाटलं ही ज्या आरती बोलत नाही त्या आरती यांच्याकडे पैसे नसतील म्हणून हे कापड घेत नाही. नामदेव महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे आज नसेल तर उधारीवर घ्या, कपडे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचेच ही आवश्यकता आहे. काय ऊन तापताय आणि तुम्ही या ठिकाणी खुशाल पडलेले, उधारीवर घ्या उधारीवर. आणि ते बोलत नाही, काहीच नाही. नामदेव महाराजांची ती अवस्था. नामदेव महाराजच म्हणत जाऊ द्या, नाही पैसे ना, अरे जे पुढच्या शुक्रवारी द्या, या हप्त्याला पैसे नाही ना, उधारीवर घ्या, पुढच्या शुक्रवारी द्या. असं म्हणून जेवढे कपडे आणलेले होते सगळे दोंडोबा तिथं पडलेली, प्रत्येकाच्या अंगावर 2-2, 3-3 मीटर, जसा जसा त्यांचा माप होता. काही दोंडोबा असे होते होलसेल जरा कोणासारखे, असे दोंडोबा होते काही. आणि मग होलसेल दोंडोबा, आणि त्या दोंडोबांच्या अंगावर जसं जसा मापाचा कापड लागल तसं तसं नामदेव महाराज टाकत गेली. पाहता 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 दोंडोबा गणोबा, दोंडोबा गणोबा, सगळ्यांना कापडच कापड. एकदम पाहिलं तर सगळ्यांना कापड. आणि त्याचा परिणाम नामदेव महाराजांचा बाजार लवकरच उरकला. नामदेव महाराज एवढं गाठोडं घेऊन गेलेले, आले परत. आल्याबरोबर वडिलांनी पाहिलं, दामाशेट्टींनी, नामदेवा वा वा, काय मस्त बाजार केला रे, एक तर कापड उरून आणला नाही, पण नामदेवा गिराईक लागले का एवढे? मग बाबा एवढे गिराईक धावून आले म्हणे आपल्याकडे.
सगळी गिराईकच गिराईक होती आणि सगळ्यांना गरज होती कशाची? कापडाची. सगळ्यांना गरज होती, सगळ्यांना कापड दिली. वा नामदेवा, भरपूर पैसे मिळाले असतील नाही का? त्यांनी भरपूर पैसे दिले असतील नाही का? नामदेव महाराजांनी सांगितलं नाही, पैसा बिसा 1 रुपया सुद्धा नाही. वडिलांनी डोक्याला हात लावला. अरे पहिलाच बाजार केला आणि मग कापड काय केले? उधारीवर दिले. उधारीवर का रे? पहिलाच बाजार, व्यापाऱ्यांबरोबर ओळख नाही, पाळख नाही, कधी बोलणं नाही, चालणं नाही, उठणं नाही, बसणं नाही, त्यांच्याबरोबर चहा पाणी नाही, कुठं बाजारपट्टीत भेटणं नाही, आणि खुशाला उधारीवर देऊन टाकली तू कापड. अरे कशी भेटतील तुला ते? उधारीवर दिले, ओळख नाही, पाळख नाही. तेवढ्यात नामदेव महाराज कशी म्हणत, ते पुढच्या शुक्रवारी देणारी, पुढच्या हप्त्याला देणारी ती. आई वडिलांनी सांगितलं, अरे उधारीवर त्यांनी घेतलं, ती येतील का आता? पुढच्या शुक्रवारी कशाला तुला तोंड दाखवतील, ते येतील का? तेवढ्यात नामदेव महाराजांनी सांगितलं, बाबा ती येतील असं नाही, ते आशे ते जागा सोडत नाही कधीच. मी कोणत्या गिराईकांना कपडे दिलेले, ते हालत नाही, ते डोलत नाही, ते कुठं फिरत नाही. मी अशा गिराईकांना कपडे देऊन आलो. आई वडिलांना असं वाटलं असतील कोणी स्थानिक लोक राहणारी, नसल कोणी बाहेर जात येत फिरत. बरं, पण पुढच्या शुक्रवारी का वाईना नामदेवा पैसे घेऊन ये बरं. पहा प्रसंग किती गोडी नामदेवरायांच्या चरित्रातला. पुढच्या शुक्रवारी का वाईना पैसे घेऊन येणार बाबा, मी उधारीवर दिलेले, काही अडचण नाही. आणि बोलता बोलता तेच नामदेव महाराज पुन्हा देवाच्या भेटीला गेले. विचारलं देवानं, नामदेवा कसा झाला बरं पहिला बाजार? नामदेव महाराज बोलले, देवा काय विचारता तो आनंद, मला माहितीच नव्हता असा बाजार करावा लागतो म्हणून. किती कपडे घेतले म्हणे, दोंडोबा गणोबा सगळे रंगून आलो म्हणे मी. पण देवानं सांगितलं, नामदेवा अरे कमीत कमी 2 पैसे तर तू घरात आणायला पाहिजे होते. बोलता 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 गुरुवार संपून शुक्रवार आला आणि सांगितलं वडिलांनी, दामाशेट्टींनी, नामदेवा तू बोलला होता का नाही पुढच्या आठवड्यामध्ये पुढच्या हप्त्याला पैसे आणणारे म्हणून, जा आणि ये पैसे घेऊन. नामदेव महाराज निघाले त्यांच्याकडे. आता ऐका, ज्यांना ज्यांना ते कापड दिलेले होते का नाही, एक कापड तिथं शिल्लक राहिलं नव्हतं, पण मालक जागेवर शिल्लक होते. दोंडोबा जागेवर होते, गणोबा जागेवर होते, पण अंगावर टाकलेले कपडे मात्र त्या ठिकाणी नव्हते. लोकांना काय ते खीर वाटल्यासारखं जसे पळाले लोक, जणू काय लाडू वाटणं चालू आहे, पटा 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 सगळे त्या ठिकाणी घेऊन गेलेले होते. पण मग आता ते उधारी कोण देणार, पैसे कोण देणार? तेवढ्यामध्ये नामदेव महाराजांनी त्यांना सांगायला सुरुवात केली, का रे तुम्ही बोलले होते ना पुढच्या हप्त्याला पुढच्या शुक्रवारी देतो पैसे, पैसे काढा. ती 1 नाही 2 नाही, पुन्हा मौन धरता पैसे द्यायचे दाखा ना. आता दगड काय बोलणार आहे, ते दगडांनाच कपडे दिलेले होते. हे दोंडोबा पैसे दे, हे गणोबा पैसे दे. ती 1 नाही 2 नाही, बोलायलाच तयार नाही. नामदेव महाराज बोलले, काय वाटलं तुम्हाला, पैसे देत नाही म्हणून तुम्हाला सोडून जाणार आहे मी? सोडणार नाही तुम्हाला त्या ठिकाणी जोपर्यंत पैसे देत नाही तोपर्यंत तुमच्यातून 1 जण मी घरी घेऊन जातो. आणि नाथ महाराज सांगतात, नामदेवरायांचे पैसे न दिल्यामुळं नामदेव महाराजांनी 1 दोंडोबा उचलला. एका जनार्दनी घेऊन दोंडोबासे, 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 एका जनार्दनी घेऊन दोंडोबासे.
जनार्दनी घेऊनी धोंडोबासी आपुले घरासी नामाला आपुले घरासी नामाला तुमचा तो करार झाला से पूर्ण तुमचा तो करार झाला से पूर्ण आपुले घरासी आमाला आपुले घरासी नामाला तुमचा तो करार झाला से पूर्ण तुमचा तो करार झाला से पूर्ण नाथ महाराज सांगतात, नामदेवरायांनी ते पैसे देत नव्हते म्हणून एक धोंडोबा उचलला. एका जनार्दनी घेऊनी धोंडोबासी आपुले घरासी नामा आला. नामदेव महाराजांनी त्या धोंडोबाला धरलं आणि आपुले घरासी नामा आला आणि मग एक धोंडोबा कोंडून ठेवला. बाहेरून त्या ठिकाणी कुलूप कडी लावून घेतली आणि तुमचा तो करार झाला से पूर्ण. बस आता करार पूर्ण झालेले, जबाबदारी तुमची त्या ठिकाणी मिटलेली आहे. तुमच्याकडचे सगळे पैसे फिटले. काय आणलं उचलून? एक दगड आणला नामदेव महाराजांनी आणि तो त्या ठिकाणी खोलीमध्ये कडी बिडी लावून कोंडून कुलूप लावून घेतलं. आणि आई वडील बाहेर गेलेले होते. नामदेव महाराजांना माहिती होतं ते आल्यानंतर म्हणतील आणले का पैसे, म्हणून बाहेरून कुलूप लावून घेतलं. जाऊन या राऊळात. लगेच त्या ठिकाणी भगवंताच्या मूर्तीसमोर राऊळामध्ये जाऊन बसली. विचारलं देवानं, नामदेवा दिले का त्यांनी पैसे? कशाचे पैसे देतात म्हणे? लोकांचं अवघड काम आहे, घ्यायची हाऊस आणि द्यायची बोमाबोम राहते. कशाचे लोक पैसे देतात काय सांगावं? देवा एवढे कपडे घेतले आणि पैसे एकानं दिले नाही, मग तू काय केलं? नामदेव महाराज बोलले, मी काहीच नाही, त्यांचा जो अध्यक्ष होता ना तोच उचलून आणला. मालक आणला म्हणे मी, आणि मालकाला आता मी घरात कोंडून ठेवलेले. जोपर्यंत आपल्याला पैसे भेटणार नाही तोपर्यंत मालकाला सुट्टी नाही. झालं आपुले घरासी नामा आला. एका जनार्दनी घेऊनी धोंडोबासी. धोंडोबा आणला, दगड आणला, कोंडून ठेवला आणि रावळात जाऊन बसले. तेवढ्यात आई वडील बाहेरून आले. दामाशेठी आली. पाहिलं दार लावलेलं होतं, कुलूप लावलेला होता. आता वडिलांना काय वाटलं, नामदेवांनी खूप पैसे आणले असतील आणि ते त्या ठिकाणी दार कसं उघडं ठेवाव म्हणून कुलूप कडी लावून त्या ठिकाणी व्यवस्थित चाबी घेऊन गेलेलं आहे. येऊ द्या नामदेवाला येऊ द्या. आणि पाहता पाहता नामदेव महाराज काही धाका घरात येत नव्हते. पोरांना सांगितलं, अरे जा नामदेवाला बोलून आण. एवढं बोलून काही पोरं पळत पळत गेले. बाबा तुम्हाला बोलवलं. नामदेव महाराज पळत पळत त्या ठिकाणी पुन्हा वडिलांच्या जवळ आली. वडिलांनी पहिला प्रश्न, काय नामदेवा बाजार केला होता तू मागच्या हप्त्यामध्ये, पैसे आले? म्हणे बाबा ते पैसे देत नव्हते. मग मी त्यांचा अध्यक्षच घरात कोंडून ठेवला. मी मालकालाच त्यांच्या अध्यक्षाला त्या ठिकाणी घरामध्ये कोंडून ठेवलेले. दाखव बरं कोण अध्यक्ष आहे. मी विचारतो पैसे का देत नाही आमच्या नामदेवाचे. आणि एवढं बोलून त्या ठिकाणी ती चाबी घेतली, कुलूप उघडलं, कडी उघडली आणि जो धोंडोबा घरात ठेवला होता का नाही, लगेच दार उघडता बरोबर नामदेव महाराजांच्या आईंनी पाहिलं, वडिलांनी पाहिलं आणि तो जो धोंडोबा घरात ठेवला होता त्या धोंडोबाचा आता धोंडोबा नाही राहिलं, त्याचं सोन्यात रूपांतर. नाम्याचे कारण
देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले धोंडोबाचे झाले सुवर्ण ते धोंडोबाचे झाले सुवर्ण ते नाम्याचे कारण देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले धोंडोबाचे झाले सुवर्ण ते धोंडोबाचे झाले सुवर्ण ते नाम्याचे कारण देवे नवल केले नाम्याचे कारण देवे नवल केले आई वडिलांनी दार उघडलं आणि जो दोंडोबा कोंडून ठेवला होता का नाही, संत महात्मे वर्णन करतात, नवल झालं नामदेवान करता. काय झालं? नाम्याचे कारण देवे नवल केले. आणि जो दोंडोबा होता का नाही, दोंडोबाचे झाले सुवर्ण ते रागपट दीप. त्या दोंडोबाचं काय झालं तर दोंडोबाचे झाले सुवर्ण ते. सुवर्ण म्हणजे सोनं. त्या दगडाला कोंडून ठेवलेलं आणि त्या दगडाचं काय झालं तर सोनं तयार झालं आपोआप. दोंडोबाचे झाले सुवर्ण ते. आणि तो गोळा त्या ठिकाणी पाहिला. आई वडिलांनी अशी खुश झाली. आता तुम्ही विचार करा नेमकं किती किलोचा दोंडोबा असेल. तोला नाही, तोळ्यावर नव्हतं ते. नामदेव महाराजांना राग आला होता आणि अध्यक्ष आणला होता आणि त्यांनी. आता अध्यक्ष काही असं थोडं राहतो, होलसेल होता 100-150 किलोवाला. असं त्या ठिकाणी दोंडोबान त्याला कोंडून ठेवलेलं होतं. आणि तो सोन्याचा गोळा नामदेव महाराजांच्या वडिलांनी पाहिला. वा, दोंडोबाची झाली सुवर्ण ते. देवानं दगडाचं सोनं केलं. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. जिकडं तिकडं कीर्ती पसरली. दगडाचं सोनं झालं, दगडाचं सोनं झालं. पाहता 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 नेमकं झालं असं, तो दगड ज्या मालकाच्या शेतातून उचलून आणला होता ना, त्याला कळालं आपल्या शेतातला दगड नामदेव महाराज घरी घेऊन गेले आणि त्या दगडाचं काय झालं, सोनं झालं. अरे आपला दगड होता तो, म्हणजे सोन्याचा गळा कोणाचा येतो, आपला आहे. कसे देत नाही नामदेव महाराज, मी पाहतो. म्हणून मालक पळत पळत आला. नामदेव महाराजांना बोलू लागला, ए आमच्या शेतातून तू दोंडोबा आणला होता, आमचा दोंडोबा दे. आमच्या शेतातला दोंडोबा तू आणला का? म्हणे काय झालं? काय झालं म्हणजे आमचा दोंडोबा आम्हाला परत कर बाबा, तसं सोडणार नाही. झालं त्या ठिकाणी ते विनाकारण वाद झाल्यापेक्षा सवट शेतकऱ्यांनी सांगितलं, नामदेवा एक सांगा. वडिलांनाही सांगितलं, दामू शेट्टी तुम्हाला या दोंडोबाचे मी किती पैसे देऊ? कारण दोंडोबा काही कमी वजनाचा नव्हता ना. तुम्ही अंदाजित धरून घ्या 40-45 किलो. आणि सोनं होतं 40-45 किलो होते. किती आयुष केले असते बंडू महाराज आपण. पण करता काय, काही गरज होती का आपल्याला इकडे तिकडे फिरायची? पण आपल्याला काही भाग्यात येतो. फक्त तुम्ही असं करू नका, एखादा दोंडोबा घरात नका कोंडून ठेवू. ते नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांना त्या ठिकाणी ते शक्य झालं. शेवट शेतकरी त्या ठिकाणी खवळायला लागला, आमचा दोंडोबा आम्हाला परत कर. हा किंमत सांगा ना, काय देऊ, किती पैसे देऊ? तर दामू शेट्टींनी त्या ठिकाणी लागणारे पैसे घर खर्चा करता तेवढी घेतली
आणि तो दोंडोबा जो सुवर्ण झालेला होता का नाही, तो सुवर्ण झालेला दोंडोबा त्यांच्या खांद्यावर देऊन टाकला. त्यांनी त्या ठिकाणी तो दोंडोबा घेतला आणि आनंदात घरी आले. घरी आल्याबरोबर आपल्या घरात दोंडोबा ते सोन्याचं आणलेला गोळा खाली ठेवला. पण झाला असं, आपल्या घरात ठेवता बरोबर पुन्हा तो दोंडोबा झाला, म्हणजे पुन्हा दगड झालं त्याचं. नामदेव महाराजांच्या घरात होतं तोपर्यंतच ते सोनं होतं, पण नामदेव महाराजांचं घर सोडलं ना आपल्या घरी आला तर पुन्हा त्या ठिकाणी त्याचं दगडामध्ये रूपांतर झालं. असे नामदेवरायांचे सगळे घरचे कामं सुद्धा देव करत होते. हे सगळं त्या ठिकाणी भागवत होते. बोलता 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 बरेच दिवस मागे दिवस चाललेले होते. नंतर त्या ठिकाणी आता परिवारही मोठा होत चाललेला होता, पोरही लहानाचे मोठे. पण नामदेवरायांचं मात्र एक होतं, उठले की देवळात. आता आई वडिलांनी तेही सांगणं सोडून दिलं की बाजार कर म्हणून, कारण एकदा पाठवून पाहिलं तर ही तारा निघली. मग कशाला बाजाराला पाठवून दिलं आई वडील तरी? नको नको नको. आता नामदेवाला त्या ठिकाणी बाजारालाही पाठवायचं नाही. पण आता आई वडील समजून घेत होते, पण राजाई, मुलं मोठाले झाले ना, राजाई घरामध्ये चिडचिड करायची खूप. आणि साहजिक होतं ते. घरामध्ये स्वयंपाकाला खायला काही नव्हतं, 4 पोरं 1 मुलगी असा परिवार. आणि पुन्हा हे भजन करून आले की यांना डबा तयार लागत होता, नाही तर हे पुन्हा भांडे आपटा आपटी. करावं काय, परिस्थिती त्या ठिकाणी अशी होत चालली होती. आणि साहजिक होतं त्या घरातल्या माऊलीला चिडचिड होणं. लोक म्हणतात तुकोबारायांची माऊली सुद्धा, पत्नी सुद्धा फारच चिडचिड स्वभावाची होती. अहो असणार नाही तर काय करणार आहे? घरात यांनी काही ठेवलं तर पाहिजे. एवढं दान दिलं, एवढं दान दिलं, घरामध्ये अन्नाचा कण ठेवला नव्हता तुकोबारायांनी सुद्धा. अंगावर फक्त एक पातळ. आणि एकदा झाला असं, ती माऊली आंघोळीला बसली, कोणी मागायला आली एक गरीब बाई. आल्यानंतर मग काहीतरी अंगावर द्या म्हणे, थंडी वाजते मला काहीच नाही. आता एकच पातळ आणि आंघोळीला बसलेली, ती एक राहिलं होतं. तुकोबारायांनी तेही उचललं ना नेऊन आणि टाकलं देऊन. आता तुम्ही सांगा, अशा परिस्थितीमध्ये घरातली माऊली चिडचिड नाही भरणार तर काय होणार? बरं ते तुकोबारायांची पत्नी होती आणि नामदेवरायांची पत्नी होती. आमच्या असत्या गावाकडे झालं असतं. बरं ते तिथलं परिस्थिती सांभाळून घेतली त्यांनी. तरी सोपं आहे का अशा अवस्थेमध्ये? म्हणजे आंघोळीला बसले, पातळ एकच आणि तेही देऊन टाकणं. परिस्थिती किती अवघड गे. आणि का चिडचिड होणार नाही स्वभाव? साहजिक होतं. राजाई सुद्धा त्या ठिकाणी दिवसेंदिवस घरामध्ये भाजीला काही नाही, अन्नधान्य घरात उरलं नाही. आणि राजाईनं आज डाव धरला त्या विठ्ठलाचा. या काळ्यामुळंच आपल्या संसाराचं वाटोळं झालं म्हणे. काय करावं काय करावं. एक दिवस तर झाला असो, राजाई या विठ्ठलाला समजून सांगून काही फायदा नाही म्हणे. आपण अर्धांगिनी ना त्याची देवाची बायको रुक्मिणी माता, तिच्या कानावर टाकून पाहू. आला गुंत समजा एखाद्या वेळेला आला, ती नवऱ्याला समजून सांगल. कारण आपला नवरा तिच्याच नवऱ्यानं बिघडवला. कोण? हे बंडा तात्या कराडकर चरित्र सांगायचे बरं का. मी तात्यांचं चरित्र ऐकलं एवढं. आपला नवरा तिच्या नवऱ्यानं बिघडवलेला आहे. आपला नवरा तिच्या नवऱ्याच्या नादी लागला आणि मग बिघडला. पहिले बरं होतं आपल्या नवऱ्याचं, पण त्या विठ्ठलानं, त्या विठ्यानं आपल्या नवऱ्याला बिघडवलं. मग आपण एक काम करू ना, रुक्मिणीला सांगून पाहू. पण राजाई एकदम पदर कोसून आवेशात आली. ते काही कथेला जायचं होतं आता, एकदम तयारीत. आणि तयारीत त्या ठिकाणी राजाई विठ्ठल आई साहेबांकडे, रुक्मिणी मातेकडे. रुक्मिणी मातेला थोडं बाजूला घेतलं. का हो, पहा आमचा संसार जरा. तुमच्या नवऱ्यानं आम्हाला रस्त्यावर आणलं, तुमच्या नवऱ्यानं आमचा संसार उघडकीवर आणला. काय करावं, कसं जीवन जगावं आम्ही? तुमच्या नवऱ्याला जरा समजून सांगा. आणि लक्षात ठेवा, आज मी तोंडानं सांगते तुम्हाला, आता पुढचा पाऊल मला उचलायला लावू नका. तुमच्या त्या विठ्ठ्याला सांगा की माझ्या नवऱ्याचा नाद आता तरी सोडा. माझ्या नवऱ्याला बिघडवलं तुमच्या नवऱ्यानंच. आणि ते बायाचं भांडण होतं. त्यांचं ते बोलणं चालू. माणसाचं बरं राहतं, पण महिला मंडळांचं सगळंच वेगळं. आणि त्यांचं ते भांडण चालू. रुक्मिणी माता ऐकून घेत होत्या. राजाई बोलत होती. रुक्मिणी मातेलाही रागच आला. खरंय ते, म्हणजे नामदेव कोणी बिघडवला तर तिचा आरोप आहे, माझ्या नवऱ्यावर आरोप. आणि आपली बायको कशी सहन करून घेईल ते? झालं, राजाईला सांगितलं, राजाई तू जा आता, मी पाहतेस त्यांना. एवढं बोलून त्या ठिकाणी राजाई निघून गेली. आणि राजाई निघून गेल्याच्या नंतर रुक्मिणी माता भगवंताला एक दिवस एकांतात घेते. तुम्हाला शोभतं काय हे? काय त्या राजाईचा संसार उघड्यावर आणला तुम्ही? काय त्या नामदेवाला रोज बरोबर घेऊन फिरता?
रात्रंदिवस राऊळामध्ये बसतो, तुमची भक्ती करतो, तुम्ही खुशाल बरोबर राहता, तुम्हालाही त्यांच्या वाचून करमत नाही. पण ती राजाई मला बोलली, तुमचं समजलं भक्त आणि भगवंताचं, पण ती राजाई मला जी नाही ते बोलून गेली. तिचा आरोप आहे तुमच्याच नवऱ्यानं माझा नवरा बिघडवला म्हणून, तुमच्या नादाला माझा नवरा लागला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी माझा संसार उघड्यावर आला. आरोप आहे तिचा. बंद करा आता. आतापर्यंत झालं ते झालं. इथून पुढं नामदेव मला रावळात दिसला नाही पाहिजे म्हणे. आता रुक्मिणी माता बोलायला लागल्या ना, जे नाही ते त्या ठिकाणी देवाला बोलून घेतलं. इथून पुढं त्याला येऊ द्यायचं नाही, इथून पुढं त्याला त्या ठिकाणी नामदेवाला तुमच्या बरोबर घेऊन फिरायचं नाही. असं झालं बोलणं चालू. देवालाही थोडंसं बायको बोलली ना तर रागच आला. राजाईला शोभलं काही, माझ्या नामदेवाविषयी राजाई अशी सांगते, आणि काय तर नवरा बिघडवला विठ्ठलानंच, त्या विठ्यानंच माझा नवरा बिघडवला. देवालाही थोडंसं ती मनातल्या मनात थोडं बायकोचं बोलणं होतं, भावलं ते. आणि दुसऱ्या दिवशी, ऐका बरं लक्षपूर्वक, दुसऱ्या दिवशी नामदेव महाराज सकाळीच आंघोळ झाली आणि पायरी चढली नेमकं तर देव पायरीजवळच हजर. नामदेवाला मध्ये ते येऊ दिलं, पण आज देवानं हात जोडून सांगितलं, नामदेवा आतापर्यंत झालं ते झालं बाबा, पण जाऊ दे, नको येत जाऊ रे माझ्या वाड्यामध्ये, माझ्या रावळामध्ये. तू काय करावं? अरे तू येतो, तुझी पत्नी माझ्या पत्नीला भांडली आणि दोघांचं भांडण झालं. नामदेवा आता तू एक काम कर, नको येऊ बाबा. पण देवा मी नाही आलो तर तुला करमल का? आता पहा दोघांचं बोलणं चालू. मी नाही आलो तर तुला करमल का? देव सांगत होते, नामदेवा करमत तर नाही रे, पण करतो काय? आता दोघांचं भांडण, आपल्या पत्नीचं भांडण दोघांमध्ये, तोपर्यंत ठीक आहे. हे भांडण जर चौकात आलं तर आपली बेइज्जत होईल ना. अरे दोघांचं, भक्ताचं आणि भगवंताचं हे भांडण जर चौकात आलं तर लोक नाव ठेवतील आपल्याला. एक काम कर नामदेवा, नको, आजपासून तू आपला नाद सोडून दे, आपला संग तू सोडून दे. चल नामदेवा, ज्या पावलानं तू वर आलेलं आहे त्याच पावलानं तू निघून जा. देव बोलले. आणि नामदेव महाराज कशी म्हणत देवाला, देवा पहा बरं, मी एकदा गेल्यावर परत येणार नाही. देवा पहा बरं देवा, तुला करमन ना माझ्या वाचून? मी एकदा का मागच्या पावलानं गेलो, मी पुन्हा पायरी चढणार नाही बरं देवा तुझी. जा नामदेवा जा, होईल ते होईल, मी पाहून घेईल. नामदेवा तू जाच आज. कारण ते थोडा रागच होता देवाच्या मनामध्ये सुद्धा, राजाई बोललेली होती. आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी नामदेव महाराज, नामदेव पायरीच्या जवळ तिथं खाली बसले आणि ढसा रडायला लागले. देवा अशी वेळ का आणली रे माझ्या जीवनामध्ये की तुझ्यापासून आज मला दूर जावं लागतंय. रोज असं होतं, रोज उठलो की तुझ्याजवळ, रोज उठलं की तुझ्याजवळ. पण आज त्या ठिकाणी तूच म्हणतोय ना जा, चाललो म्हणे मी आता. आणि नुसतं मंदिरच नाही, आता मी पंढरपूर सोडून देतो, आता मी पंढरपुरातच राहत नाही. एवढं बोलून त्या ठिकाणी नामदेवरायांनी रावळाच्या पुढं आले, वाळवंटात गेले. देव अशी टाचा वर करून पाहत होते, नामा खरंच जातो की काय? खरंच मला सोडतो की काय? खरंच माझी पंढरी सोडून जातो की काय? अरे नामदेव नसल तर मी कसा राहू पंढरपुरामध्ये? माग देवाशी लपत छपत येत होते. नामदेव महाराज पुढे चाललेलेच होते. नामदेव महाराज रडत चंद्रभागेच्या पैल तीराला निघाले. बऱ्याच लांबवर गेले आणि खूप लांब गेल्यानंतर देव पाठीमागच नामदेवाच्या. आणि एवढ्या लांब गेल्यानंतर आता देवाला खरंच वाटलं की नामदेवानं आता खरंच पंढरपूर सोडलं. नामदेव महाराज निघाले पुढे. देव पळत त्या ठिकाणी नामदेवरायांच्या पुढे गेले. नामदेवरायांना हात जोडले देवानं. जगाचा मालक हात जोडून नामदेवरायांना प्रार्थना करतो, नामा राग आला करे तुला? मी बोललो तुला, राग आला करे? अरे नामदेवा तुझं मन दुख व्हावं याकरता मी बोललो नाही, पण मी करू काय? अरे तुझी पत्नी आली राजाई आणि ती त्या ठिकाणी रुक्मिणीला जे नाही ते बोलत होती, म्हणून मी बोललो रे नामदेवा. नामदेवा नको जाऊ. नामदेव महाराज बोलले, देवा आता मी निर्णय घेतलेला आहे, आता तू काही सांग, मी पंढरपुरात थांबतच नाही. तू बोलला ना जा, रावळात येऊ नको. अरे मी रावळच नाही, आता मी ठरवलं, मी पंढरपूरच सोडून देतो. देवानं पाय धरले नामदेवाची, साष्टांग दंडवत घातला. चरित्रात असं वर्णन आलं, जगाच्या मालकानं नामदेवरायांना दंडवत घातला, पाय धरले. नामदेवा माफी मागतो रे, नको मला सोडून तू जाऊ नको. अरे मला तुझ्या वाचून करमत नाही. नामदेव महाराज म्हणत, देवा तुला भरपूर आहे रे, अरे भरपूर आहे तुला बोलण्याकरता, तुझी पूजा करण्याकरता, माझ्या वाचून तुझं काय अडलं रे देवा? देव सांगत होते, नामदेवा भरपूर आहे पण तुझ्यासारखे नाही. नामदेवा माझी पूजा करणारे, माझ्या जवळ येणारे भरपूर आहे, पण नामा तुझ्यासारखं प्रेम करणारं या जगामध्ये मला परत भक्त सापडणार नाही. नामदेवा जाऊ नको ना. नामदेव महाराज म्हणत होते, नाही मी आता जाणारच आहे.
नाही रे नामदेवा, नाही रे नामदेवा असं म्हणून 2 वेळेला त्या ठिकाणी नामदेवरायांचे पाय धरावे, नामदेवरायांना हात जोडावे देवानं. आणि शेवट येतच नाही का नामदेवा तू आता माग, पटकन त्या ठिकाणी कडकडून मिठी मारली. तू कसा येत नाही मी पाहतो, मी तुला उचलून पंढरपुरात घेऊन जातो म्हणे परत. नामा तुझ्या वाचून मी नाही राहू शकणार, मी तुझ्या वाचून पंढरीमध्ये राहणार नाही बाबा. परत त्या ठिकाणी देवानं जगाच्या मालकानं हात जोडले नामदेवरायांसमोर आणि पुन्हा त्या ठिकाणी नामदेवरायांचा हात धरला. पुन्हा पाहत चंद्रभागेत आणलं आणि पुन्हा राऊळामध्ये त्या ठिकाणी आणलं आणि नामदेवरायांना त्या ठिकाणी समजून सांगितलं, नामदेवा जाऊ दे बाबा, जे झालं ते घरचं दोघं बायका बोलत होत्या त्यांचं सगळं सोडून दे, पण तू मला सोडू नको. बरं देव कशी म्हणत, तू मला सोडू नको, कारण मला तुझ्या वाचून करमत नाही नामदेवा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी या दोघांचं प्रेम होतं. बोलता इकडं राजाईला कळालं यांचं रोजचं तेच चालू आहे. आणि मग राजाईने ठरवलं आता मीच आत्महत्या करते. म्हणून राजाईनं काय केलं, जे पोरं होते का नाही 4 मुलं, एक बांधिले पाठीसी, एक बांधिले पोटाशी, आणि वेणू नादापाशी वाहत गेली. एक पोरग पाठीला बांधलं, एक पोटाला बांधलं आणि त्या ठिकाणी ते बांधून पोरं घेतले आणि चंद्रभागेच्या दिशेने निघाली. आणि चंद्रभागा तो जुना काळ, एवढा पूर आलेला, मागचा पुढचा विचार न करता या विठ्यानं माझा संसार उद्ध्वस्त केला. पोरांना खाण्याची पंचायत आहे, रोज रोज काय खाऊ घालू, काय देऊ या पोरांना, हे मलाच तर तोडतात ना, ते भजन करतात, पण या पोरांचं काय, माझं काय, मुलगी आहे तिचं काय. तर त्या माऊलीनं काय केलं, सगळे पोरं असे पाठीला बांधले, काही पोटाला बांधले आणि सगळे बांधून त्या ठिकाणी चंद्रभागेच्या जवळ आली आणि वेणुनादापाशी वाहत गेली. वेणुनाद त्या ठिकाणी तिथं आली आणि तिथं त्या ठिकाणी मागचा पुढचा विचार न करता पोरांना बरोबर बांधून घेतलं आणि दिली चंद्रभागेत उडी मारून. झालं या विठ्याच्या नावानं मरते म्हणे मी आता. चंद्रभागेत उडी मारता बरोबर जगाच्या मालकाला धक्का बसला. नामदेवरायांचा संसार उघड्यावर येईल. नामदेव इकडं राऊळात आणि घरी पाहिलं तर सगळे पोरं पाण्यात, बायको पाण्यात. कसं व्हायचं माझ्या नामदेवरायचं आता. म्हणून देवाला काही दम निघाला नाही. भगवंतानं जशी उडी मारली वेणुनादाजवळ, तरी सगळेचे सगळे बुडत होते. सगळ्यांना त्या ठिकाणी वर काढलं आणि वर काढून राजाईला सांगितलं, राजाई तू हे काय करते, किती टोकाचा पाऊल उचलला तू. म्हणे विठ्या तू तर बोलूच नको रे, हे जे चाललेलं आहे हे केवळ तुझ्यामुळंच घडलेलं आहे. तुझ्यामुळं त्या ठिकाणी मला प्राण त्यागण्याची त्या ठिकाणी आता ही वेळ आलेली, तू बोलूच नको. काय झालं, घरात काही नाही देवा, काय खाऊ घालू या पोरांना. तर देवानं काय खाऊ घालायचं म्हणून तिथं एक मेलेला साप होता. साप घेतला आणि राजाईच्या हातात दिला. खाऊच घालायचंय ना, हे साप खाऊ घाल म्हणे पोरांना. राजाई म्हणते विठ्या तू म्हणते का साप, तू म्हणतो साप खाऊ घाल. मी आता पोरांना पाण्यात उडी मारून मारतच होते ना, आता मी सापाची भाजी करते आणि साप खाऊ घालते, मग नंतर पोरं मारते म्हणे. तुझ्याच नावानं मी पोरं मारणार आहे आता. तो साप घेतला आणि साप घेऊन त्या ठिकाणी त्या सापाची तुकडे केले. पातिल्यात तुकडे सापाचे टाकले तर त्या सापाचे तुकडे जे पातिल्यात होते का नाही त्याचं पुन्हा सोनं झालं. आपोआप त्या ठिकाणी सोन्यामध्ये रूपांतर झालं. राजाईनं पाहिलं ते. बरं झालं म्हणे घर चालवण्याकरता या विठ्यानं एवढी तरी त्या ठिकाणी आपल्याला सोनं दान दिलं. त्या माऊलीनं पोरं उपाशी होते, भुकेनं व्याकुळ झालेले होते. दुकानात गेली, ते मोडमध्ये देऊन त्या ठिकाणी 2 पैसे आणले. घरामध्ये त्या ठिकाणी त्यांना जेवण बनवलं आणि काही पैसे शिल्लक ठेवले. तेवढ्यात संध्याकाळी भजन करून आपले महाराज आले. पण ते नामदेव महाराज आल्याबरोबर घरात पाहिला तर एकदम सुगंध होता. बापरे, घरामध्ये आज कसे पक्वान्न होत आहे, मटकीची भाजी, मेथीची भाजी, जिलेबी, असं कसं पक्वान्न चालू झाले. आज हे आपल्या घरामध्ये खाण्याची पंचायत होते ना, आज हे कसं होत असेल. असं नामदेव महाराज आल्याबरोबर त्या ठिकाणी विचारपूस केली, का ग हे कसं भेटलं, कोणी दिलं. अहो आता तुम्ही एक काम करा, तुमचं भजन तुम्ही करा, घर कसं चालवायचं मी पाहते. आता घर मी चालवणार, तुम्ही तुमची भक्ती करत चला. नाही पण सांग ना हे भेटलं कुठून. अहो तुम्ही गेले तिकडं राऊळामध्ये, पण स्वतः भगवान परमात्मा प्रगट झाले आणि त्यांनी हे सोनं त्या ठिकाणी मला दिलं. आता या सोन्यावर आपले कित्येक वर्ष निघून जातील. तुम्ही भजनात राहा, मी घरात मध्ये सगळे कामं त्या ठिकाणी पाहते चालू होते. नामदेव महाराज बोलले, देवानं दिलं. हो देवानं दिलं, बघू दे.
ते सगळे सोनं त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी हातात घेतलं. नामदेव महाराज कसे म्हणत, अगं हे देवानं दिलेले, म्हणजे या देवानं दिलेल्या द्रव्यावर, पैशावर, सोन्यावर आपला वाटा नाही, साधू संतांचा वाटा असतो. हे घरातल्या लोकांनी खायचं नसतं. जे देवानं, ऐका, कोणाकोणाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये, देवाचं खाऊ नये आणि गावाचं खाऊ नये. माणसानं त्या ठिकाणी या तिघांचं खाऊ नये, पचत नसतं. हे देवाचं दिलेलं आणि मग आता देवानं दिलं ते साधू संतांना खर्च करायचं असतं. आणि परत तुला सांगू, या द्रव्यामाग आहे ना कळी काळाचा लाग असतो. द्रव्याची मागे कळी काळाचा लाग, 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 द्रव्याची मागे कळी काळाचा लाग. म्हणून या संग खोटा त्याचा, म्हणून या संग खोटा त्याचा, द्रव्याची मागे कळी काळाचा लाग, द्रव्याची मागे कळी काळाचा लाग. म्हणून या संग खोटा त्याचा, म्हणून या संग खोटा त्याचा, द्रव्याची मागे कळी काळाचा लाग, द्रव्याची मागे कळी काळाचा लाग. द्रव्याची मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. आपल्या पत्नीला नामदेव महाराज सांगतात, अगं हे द्रव्य, हा पैसा असा आहे, अशी वस्तू ही पैसा, आपापल्यामध्ये वैर निर्माण करतो पैसा. विद्यते भ्रातरो दारास, भ्रातर म्हणजे भाऊ, भावाभावामध्ये भांडण लावतो पैसा. पती पत्नीत वैर निर्माण करतो पैसा, आपापसामध्ये वैर निर्माण करणारा हा पैसा आहे. म्हणून या संग खोटा त्याचा, नको नको हे ठेवायचं नाही. म्हणून राहिलेलं जेवढं द्रव्य होतं हे सगळं साधू संतांना दान देऊन टाकलं. पुन्हा घरामध्ये जैसे ते वैसे, काहीच नाही. राजाही विचार करत होती, काय करावं आता, कसं घर चालवावं आपण. असं घर चालू होतं. बोलता 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 खूप दिवस झाले. आणि एक दिवस आपल्या बहिणीचं काय चाललं असं वाटलं राजाईच्या भावाला. राजाईचे भाऊ नामदेव महाराजांची मेवणी, आपल्या ताईचं, आपल्या बहिणीचं कसा संसार चालला पाहण्याकरता तरी आपण जाऊ. म्हणून राजाईचा भाऊ एक दिवस पंढरीमध्ये आला. आल्याबरोबर त्या ठिकाणी विचारलं, ताई कसं चाललं तुझं, काय सांगावं. फार अवघडी संसार म्हणे, दाजी बरोबर व्यवस्थित संसार करत नाही. काय सांगावं, त्यांचं तर असं झालं, भ्रतार लागले विठोबाचे ध्यानी, संसाराची मानी नाही असता, भ्रतार लागले विठोबाचे ध्यानी, भ्रतार लागले विठोबाचे ध्यानी. राखेदार राजाई सांगत होती, भ्रातार लागले विठोबाचे ध्यानी. नवऱ्याला काही घेणं देणं नाही म्हणे, संसाराचे नाही असता, त्यांना संसाराची काहीच घेणं देणं नाही. उठले की विठोबाचे ध्यानी, उठले की विठोबाचे ध्यानी. आणि मग
संसार कसा चालतो, काय नामदेव, काय काय सांगावं भाऊ तुला दादा, अवघड परिस्थिती घरातली. आणि असं बोलणं चालूच होतं. तर नामदेव महाराज आले रावळातून. नामदेव महाराज आल्याबरोबर आता मेवना घरात आला. कमीत कमी राम राम श्याम श्याम काही तर म्हणाव, काहीच नाही. जसे आले तसं घरामध्ये त्या ठिकाणी मंदिर होतं, ते घरामध्ये देवपूजा त्या ठिकाणी तिथं करत तिथं जाऊन बसले. राजाईला राग आला. राजाई पळतच त्या ठिकाणी नवऱ्याकडे गेली. का हो भाऊ आला माझा, कमीत कमी राम राम तर करा त्याला, वारकऱ्यांना कसं ओढून घरात आणता, आणि भाऊ माझा घरामध्ये आला तर तुम्ही रामराम सुद्धा करत नाही, येतील का अशानं ते. नामदेव महाराज बोलले काही अडलं नाही त्यांच्या वाचून, नाही येतील तर काय त्यांच्या वाचून काय राहिलं, घर कसं चालल, कशी मदत होईल. नामदेव महाराजांनी म्हणावं मदत करण्याकरता माझा विठोबा उभाच आहे माझ्याकरता, त्यांच्या वाचून काय अडलं, काय त्या ठिकाणी करायचं आपल्याला. आणि बस एवढं बोलून पाहता पाहता ते नामदेव महाराजांची पत्नी कशी म्हणते राजाई नामदेव महाराजांना, का हो आता हे आलेले, कोणाले हे आले वाटतं, आता हे त्या ठिकाणी आलेले, यांना जेवणाकरता संध्याकाळी काय बनवायचं आता. तेवढ्यात नेमकं ते मेवणे ज्या दिवशी आले ना त्या दिवशी दशमी होती. आणि आज काय दशमीच, उद्याची एकादशी, आणि आजच्याच दिवशी मेवणे आली होती. आणि ऐका मी प्रमाणाशी बोलतो, नामा म्हणे कांते दशमी एक भोक्ती. दशमी आली का नाही तिथी शास्त्री, नामा म्हणे कांते दशमी एक भोक्ती. तुला वाटतं ना तुझ्या भावाला जेवण बनवाव, पण आज दशमी आहे आणि दशमीच्या दिवशी जेवण करायचं नसतं. माहिती नाही का तुला, दशमी व्रताचा आरंभू दिंडी कीर्तन करा समारंभू, तेने तो स्वयंभू संतोष पावे दशमी व्रताचा आरंभ. दशमीच्या दिवशी जेवण करायचं नसतं, सांग तुझ्या भावाला. आणि भाऊ ऐकतच होता बरं का. प्रमाण कसं आहे, नामा म्हणे कांते, कांत म्हणजे आपल्या पत्नीला सांगत होते, नामदेव महाराज सांगत होते दशमी एक भुक्ती, आणि भोजन निश्चिंती करू नये. दशमीचा दिवस आहे, आजच्या दिवशी जेवण करायचं नाही. एकादशी म्हणजे 3 दिवसाचा व्रत आहे. ऐसे व्रत 3 दिन. एकादशीचा उपवास हा 3 दिवसाचा असतो. म्हणजे दशमी, एकादशी आणि द्वादशी असा 3 दिवसाचा उपवास असतो. सांग त्यांना आजच्या दिवस जेवण करायचं नाही. आता पाहुणे लांबून आलेले होते, त्यांना असं वाटलं गेल्याबरोबर जेवण करू, ते ऐकत होते. पाहता पाहता मग पत्नी कशी विचारते, राजाई आजचं झालं पण उद्या तर एकादशीच आहे, आणि एकादशीच्या दिवशी काय करावं, ऐकावे कीर्तन 4 प्रहर. एकादशीच्या दिवशी कशाचं जेवण आलं, कीर्तन ऐकावं 4 प्रहर. सकाळ दुपार संध्याकाळ त्या ठिकाणी कीर्तन ऐकावं, संध्याकाळी कीर्तन ऐकावं. जेवण हेच कीर्तन आहे म्हणा, त्यांना म्हणावं. आणि पाहुणे ऐकत होती, त्यांना असं वाटलं दशमीचं जेवण उकलं, एकादशीचा फराळ गेला कीर्तनात, एकादशीला काही नाही. आणि मग द्वादशीला तर त्या ठिकाणी कसलं जेवण आलं. त्या दिवशी तर एकच दिवस एकाच वेळेला उपास करायचा आणि एक वेळेला त्या ठिकाणी जेवण करायचं. आणि पाहता येईल परवाचं परवाला ते मेवणे ऐकत होते, अरे बापरे यांनी 3 दिवसाचा उपवास काढला, इथं जर थांबलो पुन्हा काही यांनी काढलंच पुन्हा आगऊ तर पुण्यतिथी इथंच होईल आपली, म्हणून इथं थांबणं नको. मेवण्यानं ऐकून घेतलं आणि ते फक्त दशमीलाच थांबली बरं का. राजाईचे भाऊ आले होते ना, फक्त ते दशमीला थांबले. साधं नाही वारकऱ्याचे नियम. दशमीला थांबले आणि त्यांनी पाहिलं किती दिवस कडक उपास आहे बंडू महाराज. 3 दिवसाचा उपास आहे, आणि 3 दिवस कसं शक्य आहे. मग त्यांनी कशी तरी उपवाशी रात्र काढली. आणि रात्र काढल्यानंतर असं वाटलं नामदेव महाराज आता तरी म्हणतील भगर बनवू, आमटी बनवू, काहीतरी त्या ठिकाणी बालाजी घेऊन ये. बालाजी म्हणजे
काहीतरी घेऊन ये. पण एक नाही दोन नाही, सकाळी झालं कीर्तन चालू नामदेवरायांचं. मेवण्यानं त्या ठिकाणी आपलं आणलेलं सामान भरलं. ताईला म्हणत येतो बरं आता. एवढं बोलून त्या ठिकाणी ते निघून गेले. असं त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं संसार प्रपंच. नातेवाईक तर घरात टिकत नव्हते नामदेव महाराजांच्या. वारकरी आले ना, वारकऱ्यांकरता नामदेव महाराज काय काय करत नव्हते, काही करायला तयार होते. कबीर महाराजांचं चरित्र पाहिलं ना आपण. अहो, स्वतःची पत्नी त्या ठिकाणी वाण्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी मुक्कामाला ठेवली, संत सेवा केली. कबीर महाराजांचं चरित्र ऐकून घ्या, मागच्या भागामध्ये काही आलेले. अशी संत सेवा नामदेव महाराज करत होते. आताची परिस्थिती अशी आहे, एखादा वारकरी जर घरात न्यायचा म्हटला तर माणूस म्हणतो मी पहिले घरून येतो एकदा. का रे बाबा, पहिले मला घरी त्याला परमिशन काढावं लागतं म्हणे, घरी त्या ठिकाणी विचारावं लागतं. आणि मग घरून जर आज्ञा असेल या घरी घेऊन तरच वारकरी घरी नेल्या जातात, नाही तर परिस्थिती अवघड आहे आजकाल. पण नामदेवराय अखंड वारकऱ्यांची सेवा करणारे असं नामदेवरायांचं कुटुंब. बोलता 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 देवाच्या जवळ जावं. रोज त्या ठिकाणी घरी स्नान झालं की भगवंताकडे. एक दिवस गोनाईने सांगितलं, नामदेवा आता भरपूर झालं, उठलं की निघाला. आता एक काम कर, दिवाळीचा सण पुढे आलेला आहे, कमीत कमी अरे वर्षातला हा सण आहे दिवाळीचा सण. अरे दिवाळीला तरी तू घरी थांब. उठला की निघाला, हे सप्तकी झालं की दिवाळी तर कर कमीत कमी घरी. अरे बाबा एक काम कर, आता त्या ठिकाणी या दिवाळीला तू रावळात जायचं नाही. आई थांबतो म्हणे, पण एकदा का होईना मला रावळात जाऊन येऊ दे, मला काही करमत नाही. आणि तो दिवाळीचा त्या ठिकाणी तो सण प्रारंभ होणार, दिवाळीचा दिवस. नामदेव महाराज मनातल्या मनात विचार करत होते, आज माझी आई म्हणते पहिली दिवाळीचे स्नान आपल्या घरात झाली पाहिजे, स्नान घरात झालं पाहिजे. पण माझ्या देवाला कोण आंघोळ घालल, पांडुरंगाला कोण त्या ठिकाणी, त्याला कसली दिवाळी आली. मला तरी आई बाप आहे, पण त्याला कशाचा बाप आणि त्याला कशाची आई आली. नामदेव महाराज विचार करत 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 आईला चुकांडा देऊन आले पुन्हा देवाच्या जवळ, रावळात आले. आणि त्या ठिकाणी दिवाळीचा सण आणि दिवाळीच्या दिवशी त्या ठिकाणी नामदेव महाराज देवाला सांगतात, सण दिवाळीचा आला, सण टाळी वाजवा, टाळी टाळी.
दिवाळीचा आला, नामा रावळासी गेला. रावळामध्ये जाऊन देवाला कसे म्हणत, देवा ओ देवा डोळे उघडा. देवाने पटकन डोळे उघडले. नामदेव महाराजांना पाहिलं, नामा आला, नामा आला. हाती धरुनी देवासी चला आमुच्या घरासी. देवा दिवाळीचा सण आहे ना, माझी अशी इच्छा आहे, तुम्हाला कोण आंघोळ घालल, चला आमुच्या घरासी. देवा चला ना आमच्या घरी पहिली आंघोळ दिवाळीची. तेव्हा देव कशी म्हणत, नामदेवा अरे मी जर असा फिरत राहिलो तर देव कोण म्हणतील मला. अरे मला जागा सोडता येत नाही, लोक दर्शनाला येतात, मला उभं राहावं लागतं. अरे तुझ्या करता राऊळ सोडलं, तुझ्या करता जागा सोडली म्हणून का सगळ्यांकरता सोडायचं. देवा काही सांगायचं नाही. एक काम करा, मी आतापर्यंत तुम्हाला घरी येण्याकरता आग्रह केलेला नाही, आज पहिलीच वेळेस आहे, आंघोळीला दिवाळीच्या आमच्याकडे चला. तेवढ्यात देव कशी म्हणत, फार गोड प्रसंग आहे बरं इथला सुद्धा. देव म्हणत, नामदेवा मी जर विटेहून खाली उतरलो समजा, मग माझ्या जागेवर कोण उभं राहील. नामदेव महाराज बोलले, अडचण तीच आहे का, उभं राहण्याचीच अडचण आहे का. त्याला काय लागतं उभं राहण्याकरता, तुम्ही आंघोळ करून या, तोपर्यंत मी उभा राहतो. नामदेवा तुला हे जमायचं नाही बाबा, लोक दर्शनाला येतात, तिथं डोळे उघडून चालत नाही, तोंडापुढं कोणी सफरचंद जरी ठेवलं तरी खाऊन चालत नाही, ते नुसतं त्याचा वास घ्यावा लागतो. लोण्याचा गोळा जरी अवघड आहे ना ते. आपण समजा देवाला पुरणाचा नैवेद्य तोंडाजवळ नेतो, तुम्ही कल्पना करा फक्त, देवानं जर खाल्लाच समजा तर पळून जाताल तुम्ही. नामदेवा तसं चालत नाही बाबा. देव म्हटलं की असं शांत राहावं लागतं. दोन पाय स्थिर, हात तसेच, डोळे लावलेले तसेच, कसे जसे लोक कथेत लावतात तशी असे डोळे लावावं लागतात बाबा. डोळे उघडे ठेवून चालत नाही. नामदेव महाराज बोलले, तुझे काय काय नियम आहे ते सांगून दे, मी बरोबर त्या नियमाचं पालन करतो. आणि तू एक काम कर, आंघोळ करून पटकन ये. आणि देवाची इच्छा होती. नामदेवाचं म्हणणंच आहे ना एक कारण, आणि दुसरं कारण देवही विचार करत होते, एकदा माझ्या नामाला मला देव कसा असतो माझ्या जागेवर उभं राहून एकदा त्याला डोळे भरून पाहायचे. म्हणजे देव म्हणत होते, एकदा मला नाम्याला सुद्धा विटेवर बघायचंय उभं राहून, कसा दिसतो माझा नामदेव विटेवर. दोन पाय ठेवून नामदेवाला पितांबर द्यायचे ठरवलं देवानं. पहिले नामदेवाला सांगून ठेवलं, एक काम कर, हे जे माझे कपडे ना पितांबर वगैरे हे तुला घालावे लागतील. लक्षात ठेवा नामदेवा, सकाळी पुजारी येतील काकड आरतीला ते आल्यानंतर आंघोळ घालतील. नामदेव महाराजांनी विचारून घेतलं, पाणी कसं राहणार आहे आंघोळीला, पाणी कसं राहणार. देवानी सांगितलं, चंद्रभागेचं पाणी आणि दिवाळीचं थंडीचं वातावरण ते. म्हणे देवा थंड्या पाण्यानं आंघोळ. हो नामदेवा, तिथं खडखड खडका हातपाय हलून चालणार नाही, स्थिर राहावं लागेल, डोलता येणार नाही. बर देवा पुढे, लोण्याचा गोळा येईल पहिले तोंडाजवळ, जीभ पुढं करून चाटायचं नाही, जशाला तसं उभं राहायचं, असं स्थिर, हालायचं नाही, डोलायचं नाही. काही काही लोक नाही का कथेत येऊन बसतात, हलत नाही डोलत नाही, असे बसतात. काही जण काय मूर्ती बसवली, हालत नाही डोलत नाही, काहीच नाही. इथले श्रोते तरी बरे, पण काही परिसरातले असे श्रोते पुढं तर येऊन बसतात. ते पुढं आले, हलणार नाही, डोलणार नाही, जणू काय दगडाची मूर्ती आणून बसली. असं वाटतं खाली उतरावून गळ्यात पडावून ढसा रडून घ्यावं. आहे असे काही काही श्रोते, हालत तर नाही ते. काही काहींचा स्वभाव आहे परिसरामध्ये, आता कीर्तनाला जातो, कीर्तनात आले की असे सूर्यफूल होतात. ते असं वाटलं पूर्ण जगाचं संकट यांच्या डोक्यावर आहे, असे असतात काही काही. चला, अशा पद्धतीने त्या ठिकाणी नामदेवाला नियम सांगून दिले. आणि देवानी सांगितलं, नामदेवा येतो बरं मी आंघोळ करून, आता येतो पण नियमाचं पालन कर. एवढं बोलून देव परमात्मा नामदेवरायांच्या घरी सण दिवाळीचा आला म्हणून आंघोळ करण्याकरता परमात्मा गेले. पितांबर घालून नामदेव महाराज देवाच्या जागेवर उभं राहिली. स्वतः देवानं भक्ताला उभं केलं आपल्या जागेवर. या थोडं विचार करू. देवाचं कामच असे, देव भक्ताला काय देतो तर आपलं पद देतो. जगाचा मालक ज्या देवाची आपण भक्ती करतो तो देव आपली जागा सोडतो आणि भक्ताला त्या ठिकाणी आपल्या जागेवर बसवतो. एवढा उदार आहे परमात्मा. आपुलेची पद देसी दासा, आपलं पद दासाला देतो
आणि होतं काय माहिती का, हा मालक दास बनतो आणि दासाला मालक बनवतो, म्हणजे भक्ताला देव मालक बनवतो आणि देव खाली येतो, देव सेवक बनतो आणि भक्ताची सेवा करतो. अखंड त्या ठिकाणी तो ऋणी राहतो. या जगात फक्त देवच असा आहे की आपली जागा देतो, आपली खुर्ची सोडून त्या ठिकाणी सेवकाला बसवतो. दुसरं कोणीच आपली जागा सोडणार नाही. फक्त देवच या जगात असा आहे की तो आपल्या जागेवर त्या ठिकाणी बसवतो. असा भगवान परमात्मा नामदेवरायांना उभा करून आंघोळ करण्याकरता निघून गेलेले. आणि तदनंतर झालं, सकाळ झाली. आज देव काही येतच नव्हते, म्हणजे आंघोळ चालली, म्हणजे गोनाई राजाई सगळी त्या ठिकाणी प्रेमानं देवाला आज आंघोळ घालत होती. जाऊ द्या जाऊ द्या, यानं संसार जरी उघड्यावर आणला पण आला ना आंघोळीला घेऊन मिटून. थोडक्यामध्ये झालं इकडं आंघोळीला थोडं बराच उशीर लागला. इकडं नाश्ताही त्या ठिकाणी तयार केलेला नामदेवरायांच्या घरी. पण झालं इकडं पुजारी आले ना सकाळी सकाळी, ब्राह्मण त्या ठिकाणी पाणी घेऊन आले घागर भरून, वाळवंटातलं पाणी ते थंडगार, पितांबर वगैरे काढलेलं आहे. नामदेवरायांनी ते पाहून घेतलं, अंगावर टाकता का काय आता थंडगार पाणी. पण देवानं सांगून ठेवलं होतं, हालायचं नाही, डोलायचं नाही, अटेन्शन, काहीच नाही, एकदम स्थिर उभं राहायचं. असं म्हणता बरोबर त्या ठिकाणी ती गागर भरून आणलेली दिवाळीचा सण त्या ठिकाणी, तो प्रेड थंडीचा, कपडे गिपडे काढले नामदेवरायांचे, वर त्या ठिकाणी वरून घागर टाकली तर नामदेवरायांच्या मांड्या अशा गाणी म्हणत होत्या. पण मग हालायचं नव्हतं ना, एकदम थंडी वाजून आली होती. अशी थंडी त्या ठिकाणी वाजून आली, जसं महाराजांनी वाजून दाखवलं, एकदम ते ओट बिट एकदम थंडी वाजून आली. पण करता काय, काहीच करता येत नव्हतं. दात अशी खडखड खडखड करायला पाहत होती, पण दाबून ठेवली. एक नाही दोन नाही, नामदेव महाराज काही हालत नव्हते, डोलत नव्हते. पाहता 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 मग ती पूजा चालू झाली. पूजा चालू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मग ती काही काकड आरती करणारे वारकरी तिथं आले. तो काकड्याचा आनंद त्यांनी त्या ठिकाणी काकडा सुरुवात केला सकाळी सकाळी. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा करुणा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा करुणा पारी दाटला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची माती उभे जोडून हात, सुरवरांची दाढी उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची माती उभे जोडून हात, सुरवरांची माती उभे जोडून हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत, सुरवरांची दाढी उभे जोडून हात, सुरवरांची दाढी उभे जोडून हात. सगळे वारकरी त्या ठिकाणी काकडा म्हणत होते, देवाला सांगत होते, उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत एवढी दाटी त्या ठिकाणी झालेली. उठा उठा पांडुरंगा उठा, असं त्या ठिकाणी ते वारकरी काकडा म्हणत होते. काकड्यामध्ये फार मोठी जादूई बरं. काकडा का म्हणावा, काकड्यामध्ये शक्यतो देवाला प्रेमानं आतुरतेनं आळवलेलंय, बोलवलेलंय. देवा भेट देणारे बाबा. मग गरुडाकरी वशिला लावला, सनकादिक ऋषींकडे वशिला लावला, देई मज प्रेम सर्व काळ, हिची मज प्रेम दे देवा, देवा दे रे, देवा दे रे. म्हणून त्या ठिकाणी काकड्यामध्ये फार मोठं सामर्थ्य. काकडा म्हणजे एवढं सोपं समजू नका. कार्तिक मासामध्ये काकडा असतो. महिनाभर का होईना माणसानं काकड्याचं अनुष्ठान करावं. वारकऱ्याची साधना येते, वारकऱ्याची संध्या येते. आणि काकड्याच्या ज्या चाली का नाही, जसं महाराजांचं युट्यूबला काकडा आहे पूर्ण विष्णू महाराजांचा, आपल्याच गावामध्ये तो त्या ठिकाणी इथं शूटिंग झाली ती, आणि त्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलं. तुम्हाला सांगतो, हा काकडा जर आपण सकाळी सकाळी देवाला आळू लागलो, त्या वारकरी गोड चाली, वारकऱ्यांच्या चाली देवाला आळवाव्या, देवाला बोलवावं,
काकड्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, चालीमध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. या वारकरी चाली या वारकऱ्यांनी जपून ठेवल्या. आमची ते एक फडकरी परंपरेमध्ये संप्रदायामध्ये एक रत्न होऊन गेले महाराज, भोसरीकर माऊली. माऊलींचा उलटा गाथा पाठ होता, उलटा गाथा पाठ होता बरं माऊलींचा, भोसरीकर माऊलींचा. म्हणजे आपण म्हणतो समचरण दृष्टी, तर ते उलट म्हणत होते. माऊलींचा अधिकार म्हणजे भोसरीकर माऊलींचा अधिकार साधारण नव्हता, पूर्ण गाथा मुखदगत त्यांच्या. तर ते माऊली सांगत वेदातले मंत्र म्हणणं सोपं आहे, पण तुकोबारायांच्या अभंगावर चाली म्हणणं सोपं नाही. वारकऱ्यांच्या चाली बरोबर जिथल्या तिथंच थांबल्या गेलं पाहिजे, ते पद तेवढे शब्द आणि तिथंच थांबल्या गेलं पाहिजे. तुकोबारायांचे अभंग म्हणजे मंत्र आहे. जसं वेदाच्या मंत्रामध्ये रस्व दीर्घ उच्चारण करावं लागतं, तसं तुकोबारायांचे अभंग म्हणजे मंत्र आहे. आणि या अभंगाला सुद्धा चाली लावताना अगदी व्यवस्थित आमचे पूजनीय वंदनीय वैकुंठवासी वक्ते बाबांच्या चाली, काय परंपरा जपली आमच्या बाबांनी, काय चाली दिल्या संप्रदायाला. बंकट स्वामी महाराजांच्या नंतर ही परंपरा जपली आमच्या बोधे बाबांनी. काय साधक घडवले. त्यांचे शिष्य पहा तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये. अभिनव गंधर्व, गायन ऐकावं, गायन ऐकतच राहावं. वारकऱ्याच्या चाली, वारकऱ्याचा कंठ, ते ऐकण्यामध्ये सुद्धा आनंद आहे. म्हणून काकड्याच्या चाली त्याच आहे ज्या एवढ्या वर्षापासून चाली चालत आल्या, त्याच चाली आहे, पण त्या कधी विटत नाही. त्या फडकरी परंपरेने, वारकरी परंपरेने आजही त्या ठिकाणी त्या नित्य नूतन आहे. योगिया दुर्लभ कोणाच्या पाठणे हो, त्या चाली त्या ठिकाणी कोणाच्या पाठ नाही, पण त्याच परंपरेनं त्याच चाली, मुका बहिरा आदी करून या ठिकाणी या सगळ्या त्याच चाली, पण ऐकायला रोज नित्य नवीन वाटतात, नित्य नूतन त्या ठिकाणी वाटतात. अशा पद्धतीने हा काकडा चालू झाला नामदेवरायांच्या पुढं. आता नामदेव महाराज देव बनले होते म्हणून टाळेही वाजवता येत नाही, टाळही गळ्यात घेता येत नाही, कारण देव झालेले. हे मोठं होणंही फार अवघड काम आहे बरं. मोठ्या माणसाला सगळं सांभाळून करावं लागतं, सगळंच सांभाळून राहावं लागतं. मोठ्या माणसाला त्या ठिकाणी सगळ्याच गोष्टीचे नियम पाळावे लागतात, म्हणून त्या ठिकाणी मोठं होणंही सोपं नाही. आता नामदेव महाराज देव झाले तर देवासारखंच राहावं लागणार आहे. आंघोळ घातली, आंघोळ घातल्याच्या नंतर पितांबर वगैरे घातलेले आणि काकडा चालू होता. नामदेवरायांना वाटत होतं नामदेवरायांना कुठं दम निघतोय, पुढं काकडा चालू आहे. नामदेव महाराज वारकरी होते, वारकरी काकडा चालू आहे, झोप घेता असेल तर वारकरीच नाही तो. इकडं काकड्याचा आवाज कानावर पडतोय, याला कुंभकर्णाला समाधी लागते. हे का वारकऱ्याची लक्षणं आहे का? वारकरी असेल आणि कार्तिक मास चालू आहे, काकडा चालू आहे, झोप लागत असेल, कुंभकर्णाचं उष्ट पाणी पिलेले येते, कसं शक्य आहे झोप लागणं काकड्यामध्ये कार्तिक मासामध्ये? आणि मग नामदेव महाराज उभे तसेच, पुढं वारकऱ्यांचा काकडा चालू, एकदम त्या ठिकाणी थाटामाटामध्ये तो काकडा चालू होता. काय करावं, पण खाली उतरावं तर लोक म्हणतील देव कसा खाली आला आज, काय करता? जशाला तसेच उभे. बोलता बोलता जे पुजारी होते का नाही, त्यांनी तर काही ओळखलं नाही, हा नामदेव आहे का देव आहे, काहीच ओळखलं नाही. पाहता पाहता सगळं झाल्याच्या नंतर नामदेव महाराज विनंती करत होती, थंड्या पाण्याची आंघोळ, नंतर कपडे तर घातले, नंतर मग ते नैवेद्य, लोण्याचा गोळा त्या ठिकाणी नामदेवरायांच्या तोंडापुढे आला. खडी साखर टाकलेली, लोण्याचा गोळा एकदम गावरान गाईचा त्या ठिकाणी ती लोणी आणि खडी साखर टाकून जेव्हा तोंडाच्या पुढं तो लोण्याचा गोळा आला, नामदेव महाराजांच्या मनात आलं काही का होईना, पण थोडंसं का होईना पाहतोच, कशी टेस्ट आहे, कशी चव आहे पाहतोच. पण पुन्हा लक्षात आलं की देवानं सांगितलेलं आहे तोंड उघडायचं नाही, लोणी पुढं आलं तरी खायचं नाही, नाही तर आपलं उघडं पडेल. म्हणून त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी पुन्हा जीभ मागं घेतली. आलं होतं पाणी, तुमच्या याला असेल तोंडाला, पण काय करता आता? नामदेव महाराजांच्या तोंडाला पाणी आलं, पण नाविलाज होता. तेवढ्यामध्ये झालं, नैवेद्य वगैरे दाखवलेलं आहे, सगळं झालं. आणि वारकरी होती, जे आले ते काकड आरती करून निघून जात होते. रुक्मिणी माता आल्या, पहा, रुक्मिणी माता आल्या आणि देवाला असं वाटलं आता माझ्या नामदेवाला ही रुक्मिणी ओळखल्याशिवाय राहणार नाही, ही ओळखून घेईल म्हणून देवच तिथं आले. आणि देवानं त्या ठिकाणी आल्याबरोबर अनंत रूप धारण केले,
अनंत रूपे, जसं अनंत वेशे, अनंत वेश त्या ठिकाणी धारण केले. आणि रुक्मिणी माता हातामध्ये आरतीचं ताट घेऊन पूजा करण्याकरता आल्या. पण नामदेवरायांना ओळखलं आणि रुक्मिणी माता लाजल्या. लाजले गे माय आता कोणावो वाळू, आता कोणावो वाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माय आता कोणावो वाळू, आता कोणावो वाळू. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. वाळू मी गेले माय गेले द्वारके, माय गेले द्वारके. जिकडे पावे तिकडे, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज सारिके. वाळू मी गेले माय गेले द्वारके, गेले द्वारके. जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज सारिखे. रुक्मिणी मातेने ओळखलं आणि रुक्मिणी मातेने नामदेवरायांना पाहिलं आणि लाजल्या. देवाचे अनंत रूप पाहिले आणि बोलू लागल्या, देवा सांगा आता मी कोणाला ओवाळू. लाजले गे माय आता कोणा ओवाळू. जिकडं पाहिलं तिकडं देवच त्या ठिकाणी दिसत होते. विचारलं रुक्मिणी मातेने, देवा नामदेवाला आपल्या गादीवर पदावर बसवलं तुम्ही. रुक्मिणी, मला बघायचं होतं नामदेव देव बनल्यावर कसा दिसतो. एकदा मला हे बघायचं होतं, ते सुद्धा माझी इच्छा मी त्या ठिकाणी पूर्ण करून घेतली. अशा पद्धतीने जगाचा मालक भक्ताला आपलं पद देतो, आपली जागा देव देतो. नामदेवरायांना दिली. अशा पद्धतीने नामदेवरायांचा परमार्थ त्या ठिकाणी चालू होता. बोलता 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 कालांतरानं नामदेवरायांचे 4 मुलं मोठाले झाले. आता लग्न योग्य झाले आणि मग विवाह योग्य झाल्याच्या नंतर नामदेवरायांच्या त्या ठिकाणी आता 4 सुना घरामध्ये आल्या. कोणकोणत्या 4 सुना? लाडाई, गोडाई, यसाई आणि साकराई. ऐकले का नाव? नामदेव महाराजांच्या या 4 त्या ठिकाणी सुना होत्या. म्हणजे नारा, विठा, महदा ही 4 जी पोरं होती का नाही, यांच्या 4 बायका. आणि त्यांची नावं तुम्ही पाठ करून घ्या, म्हणजे आपल्या गावात ठेवाल कामा येईल आपल्याला एखादं नाव. लाडाई, गोडाई, यसाई, साकराई आणि 4 सुनापाई नामयाच्या. या 4 नामदेव महाराजांच्या सुना घरामध्ये आल्या. असा नामदेव महाराजांचा त्या ठिकाणी प्रपंच चालू होता. नामदेवाची घरी 14 जन स्मरती हरी असं नामदेवरायांचं कुटुंब होतं. आणि 14चे 14 परमार्थ करत होते. सगळीच्या सगळी भक्ती करत, सगळे नामचिंतन करत होते. नामदेवरायांचं कुटुंब वाढत चाललं. बोलता बोलता कालांतरानं त्या ठिकाणी गरिबी मात्र ती काही ढळत नव्हती नामदेव महाराजांची. एक दिवस नामदेवरायांची पत्नी राजाई धुण्या करता त्या ठिकाणी तिला असं वाटलं आपण जावं नदीला. त्या ठिकाणी पूर असतो, यांना कसं पाठवावं आपण जावं. म्हणून नामयाची कांता धुया गेली आणि परिसा भागवताची आली कन्या तेथे. परिसा भागवते पंढरपूरचे राहणारे आणि त्याच परिसा भागवताची आली कन्या तेथे. काही परिसा भागवताची बायको सांगतात, पण नाथ महाराजांनी कन्या सांगितली. आता जे चरित्रात आहे तेच आपल्याला सांगावं लागेल. असल विकल्प भेदाने एखाद्या ठिकाणी कथेमध्ये आलेलं. पण नामयाची कांता म्हणजे नामदेव महाराजांची पत्नी राजाई धुया गेली, धुण्या करता गेली. आणि नेमकं ती धुत असताना तिथं अजून एक जण आली. तिचं नाव परिसा भागवताची आली कन्या तेथे. परिसा भागवताची कन्या त्या ठिकाणी आली असं नाथ महाराजांनी वर्णन केलं. 2 जण धुणं चालू आहे आणि धुत असताना मग त्यांची चर्चा चालू झाली, बोलणं चालू झालं. एक सांगू, महिला मंडळांना मनसोक्त मनमोकळ्यापणानं बोलण्याचं ठिकाण म्हणजे धुण्याचं. तिथं म्हणजे दोन्ही धुता येतात तिथं. हे बरोबर आहे का नाही? मनसोक्त मोकळ्या मनानं गप्पा मारण्याचं ठिकाण म्हणजे धुण्याचं ठिकाण. एकदम त्या ठिकाणी मोकळं, पाणी मोकळं, गप्पा मोकळ्या आणि धुणंही धुवायचं मोकळं. आणि वेळही लागला तरी सांगता येतं ना घरी सासूला,
कपडेच एवढे मळाले होते, मग धुणं धुवायला वेळ लागणार नाही तर काय, बसायचा सुंभार नाही, कुठेही बसता, एवढे कपडे मळालेले, आणि मग तो वेळ लागतोच. म्हणजे त्या ठिकाणी काही बोलता येत नाही असं ते ठिकाण धुणं धुण्याकरता. आणि मग तिथं या दोघींची चर्चा चालू झाली, गप्पा मारायला लागल्या दोघी, म्हणजे राजाई आणि परिसा भागवताची कन्या. तेवढ्यात राजाई कशी म्हणत, तुमचं बरं आहे घरचं, तुमचं सगळं ऐकूनही घरातली एका विचाराने राहतात, सगळे कमवतात, पैसे घरात आणतात. का ग राजाई, मग तुझं कसं आहे? नामदेव महाराज घरात काही आणत नाही का? काहीच नाही आणत तर काही नाही, पण मी जर आणलं तर वाटून देतात पुन्हा. आमच्या घरचं असं काम आहे, परिस्थिती गरिबीची, पोरांना खाण्याकरता काही नाही, घर उघड्यावर आलं, सगळं संसार आमचा उद्ध्वस्त झाला, घरामध्ये काही नाही. तेवढ्यात त्या परिसा भागवताच्या कन्येला दया आली. का ग म्हणे, एवढी परिस्थिती गरिबीची, मी एक काम करते. म्हणे काय? आता काय होतं पा, या परिसा भागवताला रुक्मिणी मातेनं एक परीस दिलेला होता, त्यांचं नाव फक्त भागवती, पण मग त्यांना परीस दिला म्हणून त्यांचं नाव पडलं परिसा भागवत. परिसा भागवत त्या ठिकाणी त्यांचं नाव जाहीर झालं पंढरीमध्ये. आणि मग त्यांच्याकडे तो परीस होता. त्या परीस असं होतं, परीस जर लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होत होतं, आणि असा परीस त्या भागवतांकडे होता. भागवत महाराज आपले कोणते, आपले संत नाही बरं, ते तिथले, त्यांच्याकडे त्या ठिकाणी ते परीस. आणि तो परीस त्यांच्याकडे असल्यामुळं ती कन्या कशी म्हणते राजाईला, राजाई काय दुःख व्यक्त करते माझ्या पुढे, तू एक काम कर, मी तुला परीस देते, पण तो मी चोरून तुला देणार आहे. तू एक काम कर, तुझ्या घरी जा, आणि घरी जाऊन नाही का, तुझ्या घरामध्ये जेवढ्या लोखंडाच्या वस्तू आहे त्यांना तो परीस लावून घे, आणि परीस लावून त्या ठिकाणी सोनं करून घे, सगळं करून घे, माझा मला परीस परत करून दे. राजाई बोलल्या, वा वा, मला जर परीस दिला तर उपकार होतील माझ्यावर तुझे, दे बरं दे बरं. पटकन त्या ठिकाणी घाईघाईनं धुणं धुवून घेतलं, आणि तिने परिसा भागवताच्या कन्येने तो परीस राजाईला दिला. राजाई त्या ठिकाणी घरी आली, आणि घरी आल्याबरोबर जेवढ्या काही लोखंडाच्या वस्तू होत्या घरामध्ये तिनं लावून पाहिलं, ते खरंच सोन्याचं होतं का? तर पहिले त्या ठिकाणी त्या सांडशीला लावून पाहिलं तर झाली ती सोन्याची पिवळीच, म्हणजे तवा उतरवण्याकरता सोन्याची सांडच तयार झाली. नंतर पुन्हा ते तवा लोखंडी लावता बरोबर सोन्याचा, पुन्हा ते चुलीजवळ नाही का ते फुकायचं असतं त्याला काय म्हणता, तिला लावता बरोबर ती सुद्धा पिवळी. ज्या ज्या वस्तू घरातल्या होत्या पटपट 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 ती लावत होती. आणि पाहता पाहता सगळ्या या घरातल्या वस्तू पिवळ्या करून घेतल्या. आणि मग काय विचारता, एकदम रुक्मिणी मातेने ठरवलं, आता तर चिंता नाही, आता त्यांनी तर घरात आणून दिलं नाही ना, मी माझ्या बाळावर आणलेलं यात त्यांचा हक्क नाही. आणि मग लगेच त्या ठिकाणी पोरं उपाशी, सोना परिवार त्या ठिकाणी एवढ्या दिवसापासून उपाशी होता, त्यांनी लगेच त्या ठिकाणी बाजारामध्ये जाऊन वेगवेगळे पक्वान्न आणली. आज सुरुवात करायची गोड जेवणानं. काय बनवता? गुलाबजामुन बनवायची. अजून काय बनवायचे? शंकर काळे, काळे का पाळे, शंकर पाळे आहे ना, पाळे काळे नाही पाळे, आणि शंकर पाळी बनवायची. आणि मग नंतर त्या ठिकाणी काही काही शाकी लागायला आले ते थोडे, म्हणून घेतलं मी ते. ते कसं माल शाकी लागली ना मग नाही जमत ती, मग आटोक्यात नाही येत आंबा, शाकी लागायचं अगोदर करून घ्यावं लागतं ते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी शंकर पाळे वगैरे बनवले, गुलाबजामुन बनवून घेतली. नंतर त्या ठिकाणी चिवडा जिलेबी सगळे पक्वान्न बनवले. आणि सगळे बनवल्याच्या नंतर घरामध्ये सुगंध नामदेव महाराज बाहेरून आले. नामदेव महाराज बाहेरून आल्याबरोबर तो वास आपल्या घरातला बाहेर येत होता. अहो पूर्ण आळीमध्ये परिसरामध्ये आजूबाजूचे घरातले लोक म्हणत, एवढा सुगंध आजपर्यंत नामदेवरायांच्या घरात कधी आला नाही, आज नेमकं यांना काय भेटलं काय भेटलं. नामदेव महाराजही त्याच सुगंधानं पुढे आले. आपल्या घरात जाता बरोबर मग ते गावरान तुपात बनवलेले पक्वान्न. खुश झाले नामदेव महाराज, कसं झालं, कसं भेटलं राजाईला. राजाई विचारलं पत्नीला, का ग कोणी दिलं? सांगू नका काही, फक्त आता जेवत जा, मंदिरात जाऊन बसत जा, काही विचारायचं नाही कुठून आणलं आणि कोणी दिलं. पहिलं आणलं संत महात्म्यांना वाटून दिलं, आता तरी विचारू नका, पटकन जेवून घ्या, स्वयंपाक तयार आहे. लगेच त्या ठिकाणी ताट केलं. पण तेवढ्यात नामदेव महाराज बोलले, पहिले सांग हे आणलं कुठून, तू सांगितल्याशिवाय मी जेवण करणार नाही.
आणि मग राजाईला त्या ठिकाणी नाविलाजाने सांगावं लागलं. राजाईने सांगितलं, मी धुण्याकरता गेली होती, तिथं त्या ठिकाणी परिसा भागवताची कन्या आली आणि तिनं मला परिस दिला. मी सगळ्या वस्तूंना लावून घेतलं तर त्या ठिकाणी सोन्याच्या झाल्या, सगळे लोखंड मी सोन्याचे करून घेतले, असा परिस आहे माझ्याजवळ आता. तेवढ्यात नामदेव महाराज कसे म्हणत, मला बघू तरी दे एकदा परिस कसा आहे. आता ती घाबरूनच होती. यांच्या हातात पडलं म्हणजे हे गो करतात, हे कोणाला ना कोणाला वाटून देतात. तिनं ते लपून ठेवला, परिस लपून ठेवला. तुम्ही जेवून घ्या, फक्त जेवणार नाही, पहिले एकदा मला, मी कोणाला देणार नाही, मी कोणाला वाटप करणार नाही, परिस कुठं द्यायचा असतो का, बघू तरी दे एकदा. आणि मग तिनं त्या ठिकाणी पटकन तो परिस घेतला आणि नामदेवरायांच्या हातात दिला. नामदेव महाराजांनी परिस हातात घेता बरोबर आपल्या हातात परिस पडला आणि दारातून जेच पळत निघाले वाळवंटाकडे, नदीकडे, चंद्रभागेकडे. पाहता पाहता धोधो नदी वाहत होती. मागचा पुढचा विचार न करता या परिसानं माझ्या घरात सोनं केलं का, नको नको, असं सोनं अधर्माचा अन्यायाचं घरात ठेवणं नको. तो परिस त्या ठिकाणी परिसाचा गोळा घेतला, जसे पळत आले पटकन त्या ठिकाणी पाण्यामध्ये प्रवाहित करून दिला. पाण्यामध्ये परिसाचा गोळा त्या ठिकाणी टाकून दिला. आता पाण्यात परिसाचा गोळा टाकला, तो परिस पाण्यात टाकला, पण इकडं राजाईनं डोक्याला हात लावलं. तिनं जर विचारलं माझा परिस मला देता, आता मी काय देऊ, काय देण्याकरता. आणि खरोखर झालं तसं. दुसरा दिवस उगवला आणि ती कशी म्हणते, का ग राजाई, मी तुला परिस दिला होता, सांग सांग माझा परिस का तू आतापर्यंत दिला नाही, माझा परिस मला परत कर. तेवढ्यात तिनं सांगितलं, अगं झालं असं, मी नवऱ्याला दाखवलं म्हणे परिस, नवऱ्यानं त्या ठिकाणी वाळवंटामध्ये फेकून दिलेले, आता तू काही कर, पण आता तुला परिस काही भेटू शकत नाही. परिस भेटणार नाही, कसा भेटत नाही, परिस दे, मी तुला दिलेला होता, फक्त त्या ठिकाणी तुला काही वस्तू सोन्याच्या करून घ्यायच्या याकरता दिला का वाळवंटात फेकायला दिला. मला तर शंकाच येते म्हणे, तू वाळवंटात नाही फेकलं, नवऱ्याचं त्या ठिकाणी मुद्दाम निमित्त दाखवते आणि तूच लपून ठेवला परिस. आळ घेतला त्या ठिकाणी राजाईवर. आणि मग बोलता बोलता परिसा भागवताच्या घरातल्या सदस्यांना कळालं राजाई परिस घेऊन गेली होती आणि ती म्हणते माझ्या नवऱ्यानं वाळवंटात फेकून दिलेले. खोटंही म्हणे ते. चला सगळे त्या ठिकाणी कुटुंब नामदेवरायांच्या घराकडं भांडण घेऊन निघाले. आणि मग परिसा भागवत आली, त्यांची पत्नी आली, बोलता बोलता त्या ठिकाणी ती कन्याही आली आणि सगळेच्या सगळे नामदेव महाराजांच्या घरी राजाई बरोबर भांडण करू लागली. राजाईला जे नाही ते बोलू लागली, अगं तूच त्या ठिकाणी तो चोरून ठेवलेला आहे, पटकन परिस काढून दे. नाविलाज झाला, ती खाली पाहत होती, काय करावं काय सांगावं यांना. तेवढ्यात नामदेव महाराज भजन करून बाहेरून घरात आले. काय चाललं म्हणे आपल्या घरामध्ये. राजाईनं सांगितलं, काय चाललं नाही, तुमच्यामुळं चाललं, तुम्ही यांचा परिस वाळवंटात फेकून दिला आणि भांडायला माझ्याकडे आले. आता मी जीवन जगू तरी कसं, कसा तरी त्यांनी दिला होता, त्याने उपजीविका तर भागली नाही, पण पुन्हा भांडण गळ्यात पडलं, काय करावं, कसं जीवन जगावं आता. नामदेव महाराज बोलले, भांडण करू नका, तुम्हाला परिसच पाहिजे ना, तुम्हाला परिसाचीच आवश्यकता आहे ना. अरे एक काय वाटल तेवढं त्या ठिकाणी मी तुम्हाला परिस देतो. आणि असं म्हणून नामदेव महाराज निघाले वाळवंटाकडे. यांना वाटलं हे बुडी मारून काढून देतील की काय करून. ते नाही का काही काही पोरं आपण रुपये टाकला की बुडतात आणि पटकन त्या ठिकाणी रुपयावर काढतात, तसं यांना असं वाटलं परिस काढून देता की काय करून. पण तो जुना काळ होता, चंद्रभागा त्या ठिकाणी एवढी धोधो त्या काळात वाहत होती आणि कसा परिस काढणारे. पण झाला असं, नामदेव महाराज त्या ठिकाणी चंद्रभागेच्या जवळ आले, दर्शन घेतलं, तुम्हाला परिसच पाहिजे ना. आणि त्याच वेळेला त्या ठिकाणी नामदेव महाराजांनी चंद्रभागेमध्ये बुडी मारली आणि बुडी मारून त्या ठिकाणी आपल्या ओंजळीमध्ये वाळवंट टाकलेले सगळे दगड घेऊन आले. दगड घेऊन वर आले तर त्या दगडाचं त्या ठिकाणी रूपांतर परिसामध्ये झालं. पाहिलं त्या ठिकाणी सगळे परिसच परिस, त्या ओंजळीमध्ये सगळे परिस आहे त्या ठिकाणी, एक नाही. म्हणजे नामदेव महाराजांनी काय केलं, यांनी तरी एक परिस त्या ठिकाणी पाण्यात फेकला होता, पण नामदेव महाराजांनी अख्ख्या वाळवंटाचंच परिस करून टाकलं. आणि ते परिसाचा पूर्ण हातामध्ये त्या ठिकाणी ते सगळे दगड घेऊन वर आले. परिसा भागवताला सांगितले, तुमचे किती परिस होते. एकच उचला. म्हणे एकच उचला, हे तर दगड आहे. आणि दगड काय परिस आहे का, दगड आहे काही, तुम्ही लोखंडाला लावून पहा. आणि त्या परिसा भागवतांनी वाळवंटातला एक दगड घेतला हो, आणि एक दगड घेऊन लोखंडाला कशाला लावून पहा होतं, तिथंच पाहू कशाला तरी.
तर कमराला चाबी होती लोखंडाची. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता तो दगड घेतला आणि चाबीला लावून पाहिला. चाबीला तो दगड लावता बरोबर ते चाबी सोन्याची झाली. अरे बापरे, का ते पटकन त्या ठिकाणी एवढं मोठा दगड आणि दगड लावला आणि सोनं झालं चाबीचं. योग असा त्या ठिकाणी परिसा भागवतांचा अभिमान भंग झाला आणि ते परिसा भागवत साष्टांग दंडवत घालतात नामदेव महाराजांना. महाराज, मला तुमचा अधिकार कळाला नव्हता. अहो, आता एकच करा फक्त. काय करू? तुम्ही जसं दगडाचं त्या ठिकाणी सोनं परीस बनवलं ना, तसं आता या भागवताचं सुद्धा परीस बनवा, या देहाचं सुद्धा परीस बनवा. आणि मग त्या ठिकाणी साष्टांग दंडवत त्यांनी नामदेवरायांना घातला आणि ते आपल्या कन्येला घेऊन आपल्या घरी निघून गेले. नामदेव महाराज राजायला घेऊन आपल्या घरी त्या ठिकाणी निघून आले. असं विस्ताराने नामदेवरायांचं चरित्र चालू आहे. पाहता 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 तेच नामदेव महाराज आपल्या कुटुंबामध्ये भगवान देवाच्या बरोबर, भगवंताच्या बरोबर भक्ती करत करत जीवन आपलं व्यतीत करत होते. आपलं काळ चिंतनात घालवत होते. जसं काळ सारावा चिंतनी, एकांतवासी गंगा स्नानी, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, असं त्या ठिकाणी त्यांनी करावं. बोलता 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 आता इथं चरित्रात एक असं वर्णन आलं. नामदेव महाराजांना, आता मुक्ताबाईंचे प्रमाण पहा, आता नामदेव महाराजांना त्या ठिकाणी थोडा भक्तीचा अभिमान जाणवला. काय देवाला माझ्या वाचून करमत नाही, देवाला माझ्यापेक्षा व्यतिरिक्त दुसरा कोणी भक्तच नाही, असं त्या ठिकाणी थोडं जाणवल्याच्या नंतर एक वेळेला ही 4 भावंड पंढरपूरला आले होते. कोण कोण? मुक्ताबाई, सोपान काका, निवृत्तीनाथ महाराज आणि ज्ञानोबाराय. ही 4 भावंड त्या ठिकाणी तिथं आल्याच्या नंतर त्यांनी कळालं नामदेव महाराजांना ही 4 भावंड पंढरपूरला येत आहे. देवाला सांगितलं एकदा मी त्यांना भेटून येतो. आणि त्यांना भेटण्याकरता वाळवंटाच्या जवळ आले. निवृत्तीनाथ महाराजांनी पाहिलं, नामदेव महाराजांना साष्टांग दंडवत घातला त्यांनी. तदनंतर माऊलींनी दर्शन घेतलं नामदेवरायांचं, सोपान काकांनी दर्शन घेतलं. नंबर आला मुक्ताबाईचा. पण मुक्ताबाईंनी पाहून घेतलं, या अभिमानाचं दर्शन मी घेणार नाही म्हणे. का घेणार नाही? अरे, अखंड जयाला देवाचा सांगात आणि कार्य अहंकार गेला नाही. अखंड देवाच्या जवळ राहतून अजून अहंकार गेला नाही म्हणे, खांबासारखा उभाच आहे. माऊलीनं दर्शन घेतलं. खरं तर नेम असा आहे, दर्शन कोणी घेऊ द्या, कमीत कमी रामराम तर म्हणतो पुढचा, राम राम श्याम श्याम. वारकरी संप्रदायाचा नेम आहे, एकमेका लागतील पायारी. वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांचा सारखा अधिकार आहे. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पड जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही अभिमान. पाया पडे जन एकमेका, पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पंढरीच्या लोका नाही पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. असे पंढरीचे वारकरी असतात. आणि मुक्ताबाई बोलल्या, हा पंढरीत राहतो आणि पंढरीच्या लोकांना अभिमान नाही. आणि ज्ञानोबारांनी दर्शन घेतलं तरी सुद्धा हा प्रति नमस्कार करत नाही. मुक्ताबाई बोलल्या, मी दर्शन घेणार नाही. माऊली बोलली, अगं मुक्ता, तुला यांचा अधिकार माहिती नाही. हे नामदेव महाराज यांच्या हाताने देव नैवेद्य खातो, देव दूध पितो, असा यांचा त्या ठिकाणी अधिकार आहे. मुक्ताबाई दर्शन घे.
मुक्ताबाई बोलल्या मी दर्शन घेणार नाही, आणि एवढा जर यांचा अधिकार आहे तर तुम्ही दंडवत घाला, चरणाचं तीर्थ घ्या, पण मी दर्शन घेणार नाही. माऊलींनी बोललं मुक्ताबाई असं बोलू नको यांच्याविषयी, यांचा अधिकार मोठा आहे. का ग मुक्ता, तू यांचं दर्शन तरी कधी घेणार? आणि मग मुक्ताबाई बोलल्या, म्हणे मुक्ताबाई जाईन दर्शना, आधी अभिमाना दूर करा. त्याला सांगा पहिले अभिमान दूर कर आणि मग मी दर्शन घेते. असं दर्शन घेणार नाही मी त्यांना. मला तर असं वाटतं हे कोरच राहिलेलं आहे गाडगं. आणि कोर, हा म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे, हे मला तर असं वाटतं कोरच राहिलेलं आहे, याचं दर्शन मी घेणार नाही. हे गाडगं आहे ना, या असंच आव्यातून सटकून बाहेर आलेलं आहे, हे परिपूर्ण त्या ठिकाणी भाजल्या गेलेलं नाही. आणि मग माऊलींनी विचारलं मुक्ताबाई तू कधी दर्शन घेणार बरं यांचं? म्हणे मी परीक्षा घेणार. म्हणे परीक्षा घेण्याकरता कोणाला बोलवायचं? गोरा जुना टपई जुनी, हाती थापटणी अनुभवाची, गोरोबा काका हे सगळ्यात जुने काका आहे. आणि त्यांच्याकडे थापट नाही. कुंभार होते ना गोरोबा काका, त्यांच्याकडे थापट नाही. आणि ते थापटणं म्हणजे साधारण नाही. हाती थापटणी अनुभवाची, त्यांना अनुभव खूप आहे. आणि हातामध्ये ते थापटणं घेऊन त्या ठिकाणी बसलेले. आणि मी एक काम करते, काकांनी जर सांगितलं हे गाडगं भाजलेलं आहे तर मी सुद्धा त्या ठिकाणी दर्शन घेणार. आणि मग म्हणे मुक्ताबाई भाजले की कोरे, काकाचे उत्तर सत्य मानू. मी काकाचं बोलणं सत्य मानेल. बोलवा गोरोबा काकांना, हे गाडगं त्या ठिकाणी भाजलेलं आहे का कच्चं आहे तेच सांगतील. परीक्षक झाले गोरोबा काका. आणि मग मुक्ताबाईंच्या माध्यमातून काकांना बोलवण्यात आलं. काका नेमकं त्या ठिकाणी सकाळी सकाळी थापटत होते. हातामध्ये ते थापटणं घेऊन मडकी गाडगं घडवणं चालू होतं. आणि तेच थापटणं घेऊन आल्या बरोबर मुक्ताबाई मला बोलवलं. हो काका, यांची परीक्षा घ्यायची इथं सगळ्यांची. हो हो सगळ्यांची. कोणतं कोरंय कोणतं भाजलेलं आहे जरा पहा तरी, यांची परीक्षा तरी घ्या. तर ते थापटणं घेतलं. पहिले थापटणं मारलं निवृत्तीनाथ महाराजांच्या पाठीवर. मुक्ताबाई बापा बापा बापा, हे गाडगं तर असं भाजलेलं आहे, अवर्णनीय. निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र अवर्णनीय. मी सांगणारे बरं निवृत्तीनाथ महाराजांचं चरित्र. परवापासून चालू होईल आपलं. माऊलीच्या चरित्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी जबाबदारी आणि त्या ठिकाणी बाजू सांभाळली निवृत्तीनाथ महाराजांनी. निवृत्तीनाथ महाराजांचा फार मोठा अधिकार आहे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, फार मोठा अधिकार. जेव्हा आपण तेवढ्या चरित्रात आत जातो ना, मग कळतात निवृत्तीनाथ महाराज कोण होते. मग निवृत्तीनाथ महाराजांचा अधिकार आपल्याला कळेल. मी सांगणारच आहे आपल्याला. परवापासून ते चरित्र आपलं प्रारंभच होणार आहे. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन केलं. आणि तेची थापटणे ज्ञानेश्वरावर, तेच थापटणं ज्ञानोबारायांच्या त्या ठिकाणी पाठीवर मारता बरोबर. मुक्ता, हे यांचं काय वर्णन करावं? हे तर पूर्ण जगाला ज्ञान देणारे, हे पूर्ण भाजलेले मुक्ताबाई. ते थापटणं नंतर सोपान काकांच्या पाठीवर मारलेले. आणि नंबर आला नामदेव महाराजांचा. नामदेव महाराज खाली वाकले आणि तेची थापटेने नामदेवावर ते मारता बरोबर डोळी चोळले मोहरे रडू लागली. नामदेव महाराजांना ते थापटणं मारता बरोबर डोळे चोरून फुसफुस रडायला लागले. नामदेव महाराज रडायला लागले. तर तेवढ्यात मुक्ताबाईला त्या ठिकाणी गोरोबा काका म्हणतात, मुक्ता, हे बाकीचे सगळे भाजलेले, पण यांच्यात आहे ना एक गाडगं कच्च राहिलेलं आहे. कोण आहे? हे नामदेव महाराज कच्चे त्या ठिकाणी अजूनही, हे कच्च राहिलेले. बरं 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 बरं. मग काका काय करावं लागेल? यांना भाजावं लागल. आता त्यांनी असा अर्थ घेतला भाजावं लागल म्हणता बरोबर त्यांना असं वाटलं या हात पाय बांधतील, आपल्याला ते आवा होता ना पहिले कुंभाराचा, त्या आव्यात टाकतील, वरून लाकडं टाकतील आणि त्यात आपल्याला भाजून घेतील. असं शब्दाचा अर्थ त्यांनी घेतला. नामदेव महाराजांना असं वाटलं हे भाजता की काय करू आपल्याला. नामदेव महाराज जे निसटले जेच पळाले, पाहता पाहता देवाच्या जवळ आले. आणि भगवंताच्या जवळ आल्यानंतर भगवंताला कडकडून मिठी मारली. नामदेवा, काय झालं रे बाबा, का आला? तू गेला होता ना संत मांदियाळीमध्ये. नामदेव महाराज बोलले, ते का काही संत आहे का? ही संत मंडळी कपटी तुझी, कपटी ते का काही संत आहे? म्हणे काय झालं नामदेवा? देवा, बरं झालं वाचलो मी.
काहीतरी मागच्या जन्मात पुण्य केलेलं होतं, चौयुगाचा भक्तनामा, काहीतरी पुण्य केलं म्हणून वाचलो. म्हणे काय घडलं? अहो ती मला भाजत होती. आणि देवा लक्षात ठेव, ते जर इथं आले तर मला घेऊन जातील, पण देवा मी तुमच्या जवळ आहे आता, आणि तुम्ही लक्षात ठेवा जरा, देताल मला त्यांच्या हातात. खादल्या पिदल्याचे राखे वा स्मरण. जरा आपल्या घरचं खाल्लेलं हे तरी स्मरण डोक्यात ठेवू. नामदेव महाराजांचे शब्द पहा. खादल्या पिदल्याचे राखे वा स्मरण, तुला माझी आन पांडुरंगा, माझी शपथ आहे तुला, मला त्यांच्या हातात देऊ नको. असं बोलून त्या ठिकाणी देव नुसतं ऐकून घेत होते नामदेवाचं. पाहता पाहता देवही काही बोलत नाही. देवा तू का बोलत नाही? देवाने सांगितलं, नामदेवा अरे ते जे सांगताय ना ते खरंय. अरे तू खरंच अजून कच्चा आहे, जरी माझ्या बरोबर राहतोय. नामदेवरायांचं चरित्र सांगताय आपल्याला. नामदेव महाराज अखंड जयाला देवाचा सांगात, अखंड देवाचा शेजारे, पण त्या ठिकाणी अजून कच्चेच होते. देवा मी काय करू? आणि मग तेव्हा त्या ठिकाणी भगवान परमात्मा देवाला नामदेवरायांना सांगतात, नामदेवा तू औंढ्या नागनाथला जा आणि तिथं जाऊन त्या ठिकाणी गुरु वाचून पर्याय नाही बाबा तुला. तू जरी माझ्या बरोबर राहतो पण तू गुरु केलेला नाही म्हणून तू कोरा आहे. देव म्हणे नाम्या गुरु वाचुनिया, 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 मुक्ती पावावया आन नाही, मुक्ती पावया आन नाही, देव म्हणे नाम्या वाचुनिया, देव म्हणे नाम्या गुरु वाचुनिया, देव म्हणे नाम्या गुरु वाचुनिया. स्वतः भगवान परमात्मा नामदेव महाराजांना सांगतात, देव म्हणे नाम्या गुरु वाचोनिया, मुक्ती पावावया आन नाही. अरे बाबा तुला खरा बोध होण्याकरता विसोबा खेचरांना औंढ्या नागनाथला जा, त्यांना तू शरण जा. एवढं बोलून त्या ठिकाणी आता नामदेव महाराजांनी पंढरपूर सोडलं, औंढ्या नागनाथला गेले. आणि तिथं गेल्याच्या नंतर विसोबा खेचरांना गुरु करायचं तर ते औंढ्या नागनाथमध्ये त्या ठिकाणी वयवृद्ध झालेले विसोबा खेचर, अगदी वयवृद्ध झालेले आणि पडलेले होते. पाय पुढं केलेले आणि पाहिलं ज्यांना गुरु करायचे त्यांचे पाय पाहिले तर महादेवाच्या पिंडीवर मस्तकावर पाय ठेवलेले. नामदेव महाराजांनी डोक्याला हात लावला, काय देवानं कुठेही पाठवता म्हणे, कोणाकडेही पाठवता. ज्यांना गुरु करायचं ते पाहिलं काय करता येतं, महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवलेले, आणि याला गुरु करायचं आपण. पुन्हा त्या ठिकाणी मागे फिरली. पण विसोबा खेचर विचार करत होते, हे असंच जर परत गेले तर आपली अपकीर्ती होईल. काय करता येते, देवाच्या पिंडीवर त्या ठिकाणी पाय ठेवलेले. नामदेवा अरे काय करू बाबा, माझं वय झालेले, या वयामध्ये आता पाय उचलणं होत नाही. नामदेवा एक काम कर, एवढ्या लांब आलाच, माझा पाय उचलून बाजूला तरी ठेव. आणि मग त्या ठिकाणी नामदेव महाराजांना असं वाटलं, जाऊ द्या वयवृद्ध आहे, उचलून पाय आपण बाजूला ठेवू. तो पिंडीवरचा पाय उचलला, बाजूला ठेवला. पण आश्चर्य असं, बाजूला पाय ठेवता बरोबर खालून पुन्हा एक पिंड प्रगट झाली. त्यांना असं वाटलं दोन पिंडे असतील. पुन्हा पाय उचलला, बाजूला ठेवला, खालून पुन्हा पिंड एक तयार झाली. आजही तुम्ही औंढ्या नागनाथला जाऊन पहा, जिथं जिथं पाय ठेवला, जेवढ्या वेळेला पाय ठेवला तेवढ्या महादेवाच्या पिंडी तिथं औंढ्या नागनाथ मध्ये.
आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या पिंडी तयार होत होत्या. आणि मग कळालं नामदेव महाराजांना गुरु महाराजांचा अधिकार. अरे यांचा अधिकार साधारण नाही, म्हणजे जगाचा मालक सुद्धा यांचे पाय आपल्या डोक्यावर घेतात, हे साधारण नाही. आणि मग तेच नामदेव महाराज विसोबा खेचरांना त्या ठिकाणी शरण गेले, त्यांना गुरु केलं, त्यांना बोध त्या ठिकाणी झाला. आणि मग तदनंतर ते नामदेव महाराज औंढ्या नागनाथवरनं पुन्हा पंढरपुरामध्ये आले. पण झाला असं, औंढ्या नागनाथ ते पंढरपूर एवढं अंतर, ते थकले, देवाच्या जवळ आले आणि बसले. मला असं वाटतं बसले तर बसू द्या, आता थोडं रात्रभर बसतील नामदेव महाराज आणि बसून त्या ठिकाणी आता काय करतील ते उद्या पाहू. नामदेव महाराजांचं चरित्र, लांबचा प्रवास झाला होता आणि देवाची त्यांची किती दिवसाची भेट नव्हती. बसले नामदेव महाराज, देवाबरोबर चर्चा चालू झाली. चर्चा करतील, चर्चा झाल्याच्या नंतर आराम करतील आणि आराम करून पुन्हा सकाळी उठतील, आंघोळ करतील, जेवण करतील आणि 8 वाजेला पुन्हा मंडपात हजर होतील नामदेव महाराज. उद्या त्या ठिकाणी पुन्हा उर्वरित राहिलेलं नामदेवरायांचं चरित्र उद्या पाहू. आणि शक्य झालं तर उद्याला आपण नामदेवरायांचं चरित्र पूर्णतः कडे म्हणजे शेवट करू, कारण उद्याच्या दिवस तरी नामदेवरायांचं चरित्र पूर्ण होत नाही. खरं तर विस्तारानं चरित्र होतं नामदेवरायांचं, पण आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे. त्याचं कारण सांगतो. आपण जर नामदेवरायांचं चरित्र पाहिलं तर एवढंच होईल आपलं, नाम्या सवे जीवी नवे संकोचित. आणि पुढचं राहील ना, ज्ञानियांची भिंत अंगे उडी. ज्ञानोबारायांचं चरित्र राहून जाईल, म्हणून ज्ञानोबारायांचं चरित्र अपूर्ण न राहता नाविलाजानं उद्या आपण नामदेवरायांचं चरित्र उद्याला शेवट करून आणि परवापासून मात्र ज्ञानोबारायांचं चरित्र प्रारंभ होणार आहे. म्हणून उद्याला नामदेवरायांच्या सांगते करता आपण उपस्थित राहा. नामदेवरायांचा समाधी सोहळा, नामदेव महाराजांनी कुठं समाधी घेतली, आपण कुठून चरित्र प्रारंभ केलं, यदू महाराजांपासून, तर त्यांचा शेवट त्या ठिकाणी उद्याला होणार आहे. म्हणून आजची कथा आपण या ठिकाणी थांबूया. सर्व श्रोते मायबापांच्या चरणी आजची कथा या ठिकाणी विराम घेते. उद्या हरिदिनी म्हणजे जसं नामदेव महाराजांची मेवणी आलती का नाही, काहीच नाही, उद्याला उपवास. ऐकावे 4 प्रहर कीर्तन, 4 प्रहरामध्ये कीर्तन ऐकायचं. आपण नाही 4 प्रहर तर रात्री का होईना कीर्तनाला या कथेला उपस्थित राहा. उद्याची हरिदिनी अजून काही सूचना असतील त्या महाराज देतील. एवढं बोलून या ठिकाणी आजची कथा आपली भगवान दत्तात्रयांच्या चरणी विराम घेते. 2 मिनिटं सगळ्यांनी उठून उभे राहा, तोपर्यंत आरती लावा. ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम,
श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। सावता गोरोबा सुखबा नीड़ोबा, मीराबाई जनाबाई मंगलना। सावता गोरोबा सुखबा नीड़ोबा, मीराबाई जनाबाई मंगलना। हो मीराबाई जनाबाई मंगलना, कानपत्र सुखबाई पावनना। मीराबाई जनाबाई मंगलना, कानपत्र सुखबाई पावन नाम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। गोनाबाई राजाबाई मंगलना, सोयराबाई बहिणाबाई पावनना। गोनाबाई राजाबाई मंगलना, सोयराबाई बहिणाबाई पावनना। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। हो श्री ज्ञानदेव श्री तुकाराम।